विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी भाग 5 व्याकरणामधील समास हा भाग पाहणार आहोत. यावर्षी समासामधील एकूण 4 समासाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त 2च समासाचे प्रकार अभ्यासणार आहोत. ते म्हणजे अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समास. मग चला तर आपण सुरुवातीला पाहूया समास म्हणजे काय. समास हा जो शब्द आहे हा सम आणि अस या 2 धातूंपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे एकत्र करणं. मग काय एकत्र करायचं तर शब्द, म्हणजेच शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. मग आपण आता आपल्या दैनंदिन जीवनामधलं एक उदाहरण बघूया. बघा, आपण कधी कधी आईला पटकन म्हणतो की आई चंद्रोदय झाला. आपण काय म्हणतो? आई चंद्रोदय झाला. का आपण असं म्हणतो? आई चंद्राचा उदय झाला. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा बोलतो तेव्हा शब्दांचं एकत्रीकरण करून मग आपण तो शब्द बोलत असतो. म्हणजेच आई चंद्राचा उदय झाला, चंद्राचा उदय असं न म्हणता आपण काय म्हणतो? चंद्रोदय. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? त्या शब्दाला समास असं म्हटलं जातं. अजून एक उदाहरण आपण बघूया. आपण नेहमी म्हणतो पुरणपोळी, बरोबर आहे? पुरणपोळी आवडते ना. मग आपण आईला म्हणतो आई आज पुरणपोळी बनव ना. का तुम्ही असं म्हणता आई पुरण घालून तयार केलेली पोळी बनव? आपण बोलताना कसं बोलतो? आज पुरणपोळी बनव, बरोबर आहे? म्हणजेच पुरणपोळी हा जो शब्द आहे या शब्दाला काय म्हटलं जातं? समास म्हटलं जातं. म्हणजेच याचा अर्थ काय? जेव्हा शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा एखादा जोड शब्द बनवला जातो तेव्हा त्यास समास म्हणतात. म्हणजेच जर आपण वरचं उदाहरण घेतलं पुरणपोळी, बरोबर आहे? हा काय आहे? जोड शब्द आहे. पुरण आणि पोळी ह्या 2 शब्दांचा मिळून काय तयार झालेला आहे? पुरणपोळी. आणि इतर जे शब्द त्याच्यामध्ये आहे जसं घालून, तयार, केलेली, हे जे शब्द आपण त्याच्यामध्ये असतात ते आपण काय करतो? काढून टाकत असतो. म्हणजेच त्या शब्दांची आपण बचत करत असतो, काटकसर करत असतो. म्हणजे असे जे एक्स्ट्रा शब्द असतात ते जेव्हा काढून टाकले जातात आणि नंतर जो जोड शब्द बनवला जातो तेव्हा त्यास काय म्हटले जाते? समास असं म्हटलं जातं. शॉर्टमध्ये समास हे भाषेतील काटकसर असते. ठीक आहे. आता या समासामध्ये 2 संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या आपण पुढे बघूया. समासामध्ये सामासिक शब्द आणि विग्रह या 2 संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊ. आपण आत्ताच बघितलं होतं की समास म्हणजे काय तर शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हटले जाते. मग जेव्हा शब्दांचं एकत्रीकरण करून जो जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असं म्हटलं जातं, बरोबर आहे? समास म्हणजे काय तर शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे समास. पण शब्दांचं एकत्रीकरण करून तयार होणारा जो जोड शब्द आहे त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात. मग उदाहरणार्थ आपण बघितलं होतं पुरणपोळी. अजून एक उदाहरण मी आणि पुरी. मग पुरणपोळी ह्या जोड शब्दामध्ये किती शब्द आहेत? तो 2 शब्द आहेत आणि शब्दालाच पद असं देखील म्हटलं जातं. मग सामासिक शब्दामध्ये 2 पद किंवा 2 शब्द हे एकत्र येत असतात. जसं पुरण हा एक शब्द आहे किंवा हा एक पद आहे आणि दुसरा पोळी हा देखील
दुसरा शब्द आहे. म्हणजेच सामासिक शब्दामध्ये दोन पद किंवा दोन शब्द हे एकत्र येत असतात. मग याच्यातला दुसरी महत्वाची संकल्पना कोणती, तर तो म्हणजे विग्रह. मग विग्रह म्हणजे काय, तर कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे विग्रह होय. म्हणजे आपण बघितलं की जो जोड शब्द असतो त्याला सामासिक शब्द म्हणतात, पण ह्या सामासिक शब्दांचं केलेलं स्पष्टीकरण म्हणजे काय असतं, विग्रह असतो. म्हणजेच काय, तर जेव्हा हा विग्रह किंवा हे शब्दांचं स्पष्टीकरण केलं जातं तेव्हा आपण काही विभक्ती प्रत्यय, काही शब्दयोगी अव्यय किंवा कधी कधी काही शब्द आपण त्यामध्ये वापरत असतो. आता आपण हे उदाहरणार्थ समजून घेऊ. बघा, मगाशी आपण शब्द बघितला होता पुरणपोळी, बरोबर आहे. हा काय आहे, जोड शब्द म्हणजेच सामासिक शब्द आहे पुरणपोळी. मग याचा विग्रह जर आपल्याला करायचा असेल, या शब्दाचं स्पष्टीकरण जर करायचं असेल तर आपण कसं करणार, तर पुरण घालून तयार केलेली पोळी. म्हणजे पुरण आणि पोळी या दोन शब्दांच्या मध्ये आपण काही वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. कोणकोणते, तर घालून, तयार, केलेली हे शब्द आपण तिथे वापरले. मग हे जे शब्द आपण वापरतो हे कशासाठी वापरले, तर त्या सामासिक शब्दाचं स्पष्टीकरण करण्यासाठी. येतंय लक्षात. म्हणजेच सामासिक शब्दांचे जे स्पष्टीकरण केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, विग्रह असं म्हटलं जातं. दुसरं उदाहरण आपण समजून घेऊ. चंद्रोदय हा काय आहे, सामासिक शब्द आहे. मग ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करायचा, तर चंद्राचा उदय. आता इथे मी चा हा काय लावलेला आहे, प्रत्यय लावलेला आहे. मग हा चा हा काय आहे, तर हा विभक्ती प्रत्यय आहे. म्हणजेच आपल्याला जेव्हा सामासिक शब्दाचं विग्रह करायचा असतो तेव्हा आपल्याला कधी विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात, तर कधी शब्दयोगी अव्यय वापरावे लागतात, किंवा काही नवीन शब्द हे आपल्याला वापरावे लागतात. हेच आता आपण दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हटलं तर सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो. मग फोड करून दाखवण्याच्या या पद्धतीला विग्रह म्हणतात. म्हणजे सामासिक ही फोड करून दाखवण्याची जी पद्धत आहे त्याला विग्रह म्हणतात. म्हणजेच समासामध्ये सामासिक शब्द आणि त्या शब्दाचा विग्रह या दोन संकल्पना समजणं खूप महत्वाचं आहे. आणि याच्यावरच हा जो समास हा आहे त्याचे प्रकार ओळखा, किंवा सामासिक शब्द दिलेला असेल तर त्याचा विग्रह करा, किंवा विग्रह दिलेला असेल तर त्याच्यापासून सामासिक शब्द तयार करा, हे समजणं आपल्याला सोपं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण दोन संकल्पना समजून घेतल्या, सामासिक शब्द आणि विग्रह. याचेच काही उदाहरण पण आता थोडे पुढे पाहूया. बघा, इथे मी आता तुमच्या समोर काही उदाहरण लिहिलेली आहेत. एका कॉलम मध्ये आहे सामासिक शब्द आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे विग्रह. पहिला शब्द बघा, पुरणपोळी हा एक सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह कसा केलेला आहे, तर पुरण घालून केलेली पोळी. आपण असंही म्हणू शकतो की पुरण घालून तयार केलेली पोळी. ठीक आहे. दुसरं आहे राजवाडा, राजाचा वाडा. वनभोजन, वनातील भोजन. गाय रान, गायीसाठी रान. ज्ञानामृत, ज्ञान हेच अमृत. घरोघरी, प्रत्येक घरी. अहोरात्र, अह आणि रात्र. जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय, ज्याने असा तो. हे काय झाले, सामासिक शब्द आणि त्याचे विग्रह झाले. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रत्येक उदाहरणामध्ये, प्रत्येक सामासिक शब्दामध्ये सगळे वेगवेगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत. बघा, मी लाल अक्षरामध्ये ते शब्द दाखवलेले आहेत. जसं पहिल्या याच्यामध्ये घालून केलेली, राजाचा वाडामध्ये चा, वनातील मधील तिल, गायीसाठी रांत साठी, मग हेच,
प्रत्येक, आणि, आहेत ज्याने असा तो. मग हे वेगवेगळे शब्द कसे लागले असा प्रश्न तुम्हाला पडला ना? पण आता ह्याचं स्पष्टीकरण आपण पुढच्या भागामध्ये किंवा पुढे पाहणार आहोत. आता आपण समासाचे प्रकार पाहणार आहोत. मग समासाचे प्रकार हे कशावरून पडतात? तर आपण जो सामासिक शब्द पाहिला, बरोबर आहे? तर ह्या सामासिक शब्दामध्ये दोन पद एकत्र येत असतात. पद म्हणजे काय? शब्द. दोन शब्द एकत्र येऊन काय तयार होत असतो? सामासिक शब्द तयार होत असतो. मग ह्या सामासिक शब्दामध्ये, या दोन शब्दांमध्ये कोणतं पद किंवा कोणता शब्द महत्वाचा आहे, पहिला की दुसरा, यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे अव्ययीभाव समास. मग अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद किंवा पहिलं पद हे प्रधान असतं, म्हणजे महत्वाचं असतं. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? अव्ययीभाव समास. आता इथे मी एक उदाहरण लिहिलेलं आहे, आजन्म. या आजन्म या सामासिक शब्दात दोन शब्द आहेत, दोन पद आहेत, आ आणि जन्म, बरोबर? त्याच्यातला आ हे जे पहिलं पद आहे हे महत्वाचं असतं, म्हणून याला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हे पहिलं पद, दुसरं पद किंवा तिसरं पद हे कसं ओळखायचं? तर हळूहळू जसं जसं आपण पुढे जाऊ या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट करत आणि उदाहरणांसह स्पष्ट करत जाणार आहेत. आपण इथे फक्त समासाचे 4 प्रकार कोणकोणते अभ्यासणार आहोत ते आपण बघणार आहोत. मग पहिला आपण बघितला अव्ययीभाव समास, ज्यामध्ये पहिलं पद हे प्रधान म्हणजे महत्वाचं असतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास, ज्याच्यामध्ये द्वितीय म्हणजे दुसरं पद हे महत्वाचं असतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं? तत्पुरुष समास. इथे उदाहरण लिहिलंय मी, शेतकरी. मग शेत आणि करी असे दोन पद याच्यामध्ये आहेत. मग शेत आणि करी याच्यामधलं दुसरं जे पद आहे करी, हे इथे काय आहे? महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासामध्ये आपण त्याचे उपप्रकार देखील पाहणार आहोत. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्विगु समास. ठीक आहे. यानंतर आपण तिसरा समास द्वंद्व समास, म्हणजेच ज्यामध्ये उभय पद, उभय म्हणजे दोन्ही पद महत्वाची असतात, तेव्हा त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. बघा या नावामध्येच काय आहे त्याचा अर्थ आहे. द्वंद्व म्हणजे मनामध्ये द्विधा मनस्थिती होते, पद महत्वाची असतात, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? द्वंद्व समास म्हटलं जातं. म्हणजे आपण असं सांगू शकत नाही की हे पद महत्वाचं की ते पद महत्वाचं. बघा मी इथे उदाहरण लिहिलेलं आहे, आई वडील, बरोबर आहे? मग जर तुम्हाला कोणी विचारलं की आई महत्वाची की वडील महत्वाचे, तर तुम्ही काय सांगणार? ऑफकोर्स आपल्यासाठी दोन्हीही महत्वाचे असतात. म्हणजे जेव्हा दोन्ही पद महत्वाची असतात तेव्हा तो कोणता समास होतो? द्वंद्व समास होतो. याचे देखील आपण उपप्रकार पाहणार आहोत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, आहार द्वंद्व समास. आणि याच्यामधला चौथा समासाचा प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. मग आपण बघितलं अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, तत्पुरुषामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं, द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पद महत्वाची असतात म्हणजे दोन्हीही शब्द महत्वाचे असतात. पण बहुव्रीही समासामध्ये तृतीय पद प्रधान असतं. तृतीय पद प्रधान म्हणजे काय? तर ज्यामध्ये पहिलं पदही महत्वाचं नसतं, दुसरं पदही महत्वाचं नसतं, तर तिसरंच कोणतं तरी बाहेरचं पद हे महत्वाचं असतं, तेव्हा तो काय असतो? बहुव्रीही समास असतो. मग इथे बघा मी उदाहरण लिहिलेलं आहे, नीलकंठ. म्हणजेच काय? त्याचा हा सामासिक शब्द आहे, बरोबर? नीलकंठ. मग जर याचा आपण विग्रह केला तर नील किंवा निळा आहे कंठ, हे कंठ,
ज्याचा असा तो. मग तो म्हणजे कोण? निळकंठ कोणाचा असतो? तर तो म्हणजे शंकर भगवान. म्हणजेच याचा अर्थ काय? तर नील म्हणजे निळा आणि कंठ हे दोन्हीही पद महत्वाचे नसून तिसरं कोणतं तरी पद म्हणजेच तो कोण? शंकर, तो याच्यामध्ये महत्वाचा असतो. ते तृतीय पद महत्वाचं असतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढे अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास हे यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला, आता आपण समासाच्या पहिल्या प्रकाराला सुरुवात करू आणि तो म्हणजे अव्ययी भाव समास. मग अव्ययी भाव समास कशाला म्हणायचं? तर आपण त्याची आता व्याख्या बघू. जेव्हा समासातील पहिले पद बहुधा महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतात. मग जर आपण अव्ययी भाव समास हा जर समजून घ्यायचा असेल किंवा आपल्याला अव्ययी भाव समास हा ओळखायचा असेल तर आपण त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहूया. यावरूनच तुम्हाला वरची जी आपण आता व्याख्या बघितली त्याचं स्पष्टीकरण देखील होईल. ठीक आहे. पहिलं, अव्ययी भाव समासाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच अव्ययी भाव समास एखादा सामासिक शब्द आल्यानंतर आपण कसं ओळखणार की हा अव्ययी भाव समासाचं हे उदाहरण आहे? तर पहिलं, यामध्ये पहिलं पद हे महत्वाचं असतं. मग आपण बघितलं सामासिक शब्द आजन्म, हा जर सामासिक शब्द आपल्या समोर आला तर त्याच्यामधलं पहिलं पद आहे आ आणि दुसरं पद आहे जन्म. आणि हे दोन शब्द मिळून आजन्म असा काय तयार झालेला आहे? सामासिक शब्द तयार झालेला आहे. यामध्ये जर तुम्ही दुसरं वैशिष्ट्य बघितलं तर पहिलं पद हे उपसर्ग असतं. उपसर्ग म्हणजे काय? तर आ जन्म यामध्ये हा जन्म जो शब्द आहे या जन्म शब्दाच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला उपसर्ग लागलेला असतो. मग उपसर्ग म्हणजे काय? तर जे शब्द आहे किंवा एखादं नाम आहे त्याच्या जर एखादा शब्द किंवा अक्षर लावलेलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं? उपसर्ग. तुम्हाला ही संकल्पना माहिती आहे, उपसर्ग आणि प्रत्यय. मग एखादा शब्द असेल त्या शब्दाच्या अगोदर जर एखादा अक्षर लावलेला असेल तर तो काय असतो? उपसर्ग असतो. आणि एखाद्या शब्दाच्या नंतर जो अक्षर लावलेलं असतं ते म्हणजे काय असतं? प्रत्यय असतो. मग मी इथे उदाहरण लिहिलंय बघा, मातृत्व. याच्यामध्ये मूळ शब्द जो आहे तो मातृ, बरोबर आहे. हा जो मातृ आहे त्याला मी त्व हे काय जोडलेलं आहे? प्रत्यय जोडलेला आहे. म्हणजे मातृ या शब्दाने मी काय लावलेला आहे? त्व हा प्रत्यय लावलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे उपसर्ग आणि प्रत्यय याच्यामधला फरक सुरुवातीला लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं आणि पहिल्या पदाला उपसर्ग लागलेला असतो आणि ह्या उपसर्गाला असतो काय म्हटलं मी? या उपसर्गाला अर्थ असतो. जर आपण प्रत्ययाच्या संबंधात जर माहिती बघितली तर प्रत्ययांना कधीच अर्थ नसतो. म्हणजे प्रत्यय जे आपण लावत असतो त्यांना काहीही अर्थ नसतात, पण उपसर्गाला मात्र अर्थ असतो. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. तिसरा मुद्दा आपण जर बघितला किंवा तिसरं वैशिष्ट्य बघितलं तर हे सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रिया विशेषण अव्ययासारखे वापरले जातात. काय म्हणून वापरले जातात? क्रिया विशेषण अव्यय. मग क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दातून कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक शब्दांचा बोध होतो त्यास क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. मग कालवाचक म्हणजे काय? म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दातून त्याच शब्दातून स्थळाचा बोध होत असेल, कालवाचक म्हणजे काळाचा बोध होत असेल, त्याच्यानंतर स्थलवाचक म्हणजे स्थळाचा बोध होत असेल आणि रीतिवाचक शब्दाचा बोध होत असेल. म्हणजेच जो शब्द आहे त्याच्यातून आपल्याला कसा, कशी आणि कसे याचे उत्तर जर मिळत असेल
तर त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता हे तुम्हाला खूप अवघड वाटेल इथे, पण जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला या गोष्टी समजायला सोप्या जातील. ठीक आहे. म्हणजे अव्ययीभाव समास ओळखताना या 3 मुद्दे पहिले लक्षात ठेवायचे. पहिलं पद महत्वाचं असतं, पहिलं पद उपसर्ग असतं आणि हा सामासिक शब्द आपण क्रियाविशेषण अव्ययासारखा वापरला जातो. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे चौथा मुद्दा आहे. म्हणजे जर परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला की पटकन आपल्याला अव्ययीभाव समास ओळखता आला पाहिजे, तर फक्त हा चौथा मुद्दा जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्ही समासाचा प्रकार ओळखू शकतात. मग आपण आता बघूया चौथा वैशिष्ट्य. सामासिक शब्द 3 प्रकारचे असतात. पहिला संस्कृत उपसर्ग लागून, दुसरा फारसी उपसर्ग लागून आणि तिसरा मराठी शब्द पुनरुक्ती होऊन. पुनरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा ते शब्द डबल येऊन जे शब्द किंवा सामासिक शब्द तयार होतात ते कोणते असतात? अव्ययीभाव समासाचे असतात. आणि हेच शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखं वाक्यामध्ये वापरता येतात. आता हा चौथ्या मुद्द्यावरच तुमचं सगळं जे भाव समास ओळखायचं आहे ते याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया की संस्कृत उपसर्ग कोणते असतात, फारसी उपसर्ग कोणते असतात आणि मराठी शब्दांची जी पुनरावृत्ती होऊन जे शब्द येतात ते कोणते असतात ते आता आपण पुढे बघूया. बघा, आत्ताच मी सांगितलं, जर अव्ययीभाव समासाचा किंवा अव्ययीभाव समासाची उदाहरणं ओळखायची असतील तर फक्त हे 3 जे मुद्दे मी सांगितलं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संस्कृत उपसर्ग लागून, फारसी उपसर्ग लागून आणि मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन. मग संस्कृत उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाची उदाहरणं आता आपण पाहूया. मग संस्कृत उपसर्गामध्ये आ, यथा आणि प्रति हे 3 उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात ते अव्ययीभाव समासाची उदाहरणं असतात. हा इथे सगळ्यात मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. मग आपण उदाहरण बघूया. आ. आता आ याचा अर्थ काय आहे? तर पासून किंवा पर्यंत. म्हणजे एखादं उदाहरण आल्यानंतर किंवा एखादा शब्द आल्यानंतर पासून लावायचं का पर्यंत लावायचं हे त्या शब्दाच्या अर्थावरून लक्षात घेऊन आपल्याला लावावं लागतं. पण आ हा जो उपसर्ग आहे त्याचा अर्थ आहे पासून किंवा पर्यंत. मग आपण उदाहरण बघूया. आजन्म, जन्मापासून म्हणजे आजन्म हा सामासिक शब्द आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपल्याला काय करावा लागेल? तर म्हणजे आ हा जो उपसर्ग आहे त्याचा अर्थ आपल्याला दुसऱ्या पदानंतर लिहायचा आहे. म्हणजे जन्मापासून, आजन्म, जन्मापासून. त्याच्यानंतर आमरण, मरेपर्यंत. आता वर आपण पासून वापरलं, खाली आपण मरेपर्यंत वापरलं, बरोबर आहे, म्हणजे अर्थानुसार. मग आपला जेव्हा जन्म होतो तर आपण काय म्हणतो? जन्मापासून मी हे काम करत आहे, बरोबर आहे, जन्मापासून. आणि मरण हा काय असतो? शेवट असतो. म्हणून आपण काय म्हणतो? मरेपर्यंत, पर्यंत, तिथपर्यंत, बरोबर आहे. म्हणजे शब्दाच्या अर्थानुसार ते काय केलेले असतात? पासून पर्यंत हे वापरलेले असतात. मग इथे लक्षात ठेवायचंय, आ या उपसर्गाचा अर्थ आहे पासून किंवा पर्यंत. त्याच्यानंतर दुसरा उपसर्ग आहे यथा. यथा याचा अर्थ आहे प्रमाणे. उदाहरण बघूया आपण. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. यथा न्याय, न्यायाप्रमाणे. यथाशास्त्र, शास्त्राप्रमाणे. येतंय लक्षात? त्याच्यानंतर तिसरं जे उपसर्ग आहे तो म्हणजे प्रति. प्रतीचा अर्थ आहे प्रत्येक, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिमाह, प्रत्येक महिन्याला, प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. म्हणजेच याचा अर्थ काय की जेव्हा आजन्म, आमरण, यथाशक्ती, यथान्याय किंवा प्रतिक्षण, प्रतिदिन अशा स्वरूपाचे सर्ग लागून जे सामासिक शब्द असतात ते कशाचे असतात? तर अव्ययी भाव समासाची उदाहरण असतात. त्यामुळे आ, यथा आणि प्रति हे उपसर्ग लावून आलेले जिथे शब्द दिसतील तो कोणता समास झाला? अव्ययी भाव समास झाला.
एवढं स्पष्टीकरण जरी कळलं तरी आपल्याला अव्ययी भाव समास ओळखता येतो. पण आपण जे वैशिष्ट्य बघितले त्या वैशिष्ट्यानुसार आता आपण त्याचं स्पष्टीकरण करून बघूया. बघा, पहिलं उदाहरण आहे आ जन्म. त्याचा आपण विग्रह काय केला? जन्मापासून. मग जर याच्यामध्ये बघितलं तर पहिलं पद हे महत्वाचं असतं आणि पहिलं पद हे उपसर्ग असतं, बरोबर आहे. याच्यामध्ये आ, यथा, प्रति हे काय आहेत? पहिले शब्द आहेत किंवा पहिले पद आहेत. त्याच्यानंतर हे जे शब्द आहे, सामासिक शब्द पूर्ण आजन्म, यथाशक्ती आणि प्रतिक्षण, हे उपसर्ग लावून तयार झालेले हे क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतात. आता बघा, आजन्म जर आपण पहिला उदाहरण बघितलं तर त्याच्यामध्ये हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरतं. पण आपण का बरं ह्याला क्रियाविशेषण अव्यय म्हटलेलं आहे? तर याच्यामध्ये कालवाचक किंवा वेळ दाखवलेली आहे. जन्मापासून, कधीपासून, म्हणजे इथे वेळ दाखवलेली आहे की जन्मापासून मरेपर्यंत वेळ दाखवलेली आहे, बरोबर आहे. म्हणून हा जो सामासिक शब्द आहे हा कालवाचक सामासिक शब्द आहे, म्हणजेच हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आता ह्या गोष्टी जरी काय म्हणतात, परीक्षेच्या दृष्टीने जरी तुम्ही फार लक्षात नाही ठेवल्या तरी चालू शकतात, पण आपल्याला माहितीही असावी म्हणून ही सगळी माहिती मी तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे. दुसरं उदाहरण बघा, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. याच्यामध्ये पण पहिलं पद महत्वाचं आहे. का बरं पहिलं पद महत्वाचं आहे? तर याच्यामध्ये यथा हा उपसर्ग लागलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे पण क्रियाविशेषण अव्यय आहे, पण याच्यामध्ये कोणतं क्रियाविशेषण अव्यय वापरलेलं आहे? तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय वापरलेला आहे. मग आता आपण कसं ओळखणार की हा रीतिवाचक आहे? जसं वरच्या याच्यामध्ये वेळ दाखवलेली आहे तसं यथाशक्ती, यथान्याय, यथाशास्त्र याच्यामध्ये रीती दाखवलेली आहे. म्हणजेच वाक्यामध्ये जेव्हा हे शब्द वापरले जातात तेव्हा यांची उत्तरं कसा, कशी, कसे असं असतं. कशाप्रमाणे? तर शक्तीप्रमाणे. कशाप्रमाणे? न्यायाप्रमाणे. कशाप्रमाणे? शास्त्राप्रमाणे. म्हणजे कसा, कशी, कसे असे जर आपण प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर काय येतं? क्रियाविशेषण अव्यय येतं किंवा रीतिवाचक येतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? क्रियाविशेषण किंवा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरं जे आहे प्रति, प्रत्येक. त्याचा अर्थ काय? प्रत्येक क्षणाला. आता इथे क्षण, दिवस, महिना, वर्ष याच्यामध्ये सुद्धा वेळ दाखवलेली आहे, बरोबर आहे. मग जर आपण बघितलं वैशिष्ट्यानुसार पहिलं पद महत्वाचं आहे, ते उपसर्ग आहे आणि हा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरला जातो आणि यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे कारण याच्यामध्ये वेळ दाखवलेली आहे. येते लक्षात मी काय सांगते ते? म्हणून हे काय झालं? अव्ययी भाव समासाची उदाहरणं झाली. म्हणजे संस्कृत उपसर्ग लागून अशा स्वरूपामध्ये अव्ययी भाव समासाची उदाहरणं तयार होतात. बघा, खाली मी पुन्हा लिहिलंय. एक, संस्कृतमध्ये आ, यथा, प्रति यांना अव्यय म्हणतात. काय म्हणतात? संस्कृतमध्ये आ, यथा, प्रति ही काय आहेत? अव्यय. आता अव्यय म्हणजे काय? तर ज्यांच्यामध्ये बदल होत नाही, म्हणजे लिशाप्रमाणे बदल होत नाही त्याला आपण काय म्हणतो? अव्यय. दोन शब्द तुम्ही ऐकले असतील शाळेमध्ये, सव्यय आणि अव्यय. मग ज्यांच्यामध्ये बदल होत नाही त्याला अव्यय म्हणतात. आणि संस्कृत मधले हे काय आहेत? उपसर्ग आहेत आणि संस्कृतमध्ये या उपसर्गांना अव्यय म्हणतात. आणि खाली पुन्हा एक्सप्लेनेशन लिहून ठेवलेलं आहे की कालवाचक क्रिया म्हणजे कोणती? केव्हा. म्हणजे एखादी क्रिया केव्हा घडली म्हणजे ज्याच्यात वेळ दाखवलेली असते ती. स्थळवाचक म्हणजे ज्याच्यात प्रश्न विचारलेला असतो कोठे, म्हणजेच तिथे काय केलेलं असतं? स्थळ दाखवलेलं असतं. त्याच्यानंतर रीतिवाचक कसा, कशी, कसे यांचं जेव्हा उत्तर असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. आणि इथे हे पण लक्षात ठेवायचं, उपसर्गालाच अर्थ असतो, प्रत्ययाला नाही. आणि इथे अव्ययी भाव समासामध्ये आपण काय बघितलं आता? तर संस्कृत उपसर्गांना आ, यथा आणि प्रति यांना खूप अर्थ आहे. आणि हा अर्थ जर आपण लक्षात ठेवला, उपसर्ग लक्षात ठेवला तर आपण अव्ययी भाव समास पटकन ओळखू शकतो. संस्कृत उपसर्गानंतर
आता आपण फारसी उपसर्ग लागून अव्ययीभाव समासाची उदाहरण पाहणार आहोत. मग फारसी उपसर्ग कोणते लागले जातात? बे, ला, बिन, हर, बर, गैर. बघा, बे, ला, बिन, बिन, हर, बर, गैर ही जी आहेत ही फारसी उपसर्ग आहेत आणि ही ज्या शब्दांना हे उपसर्ग लागून येतील तेव्हा आपण पटकन ओळखू शकतो की ही काय आहेत? अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. आता आपण त्याचे अर्थ बघू आणि उदाहरण बघूया. बे, बेचा अर्थ आहे नसलेला किंवा शिवाय. उदाहरण बघा, बेशक, शंके शिवाय किंवा शंका नसलेला. म्हणजे जेव्हा सामासिक शब्द येईल बेशक तर त्याचा विग्रह कसा करायचा? शंके शिवाय, शिवाय किंवा शंका नसलेला. त्यानंतर दुसरं उदाहरण बेला शक म्हणजे शक नसलेला. बेपत्ता, पत्ता नसलेला. म्हणजेच याचा अर्थ काय? तर बे हा जो उपसर्ग आहे त्याचा अर्थ असतो नसलेला किंवा शिवाय. आता दुसरा उपसर्ग बघूया, ला. ला म्हणजे नसलेला. ला पता, पता नसलेला. तसेच तिसरा उपसर्ग बिन, शिवाय किंवा नसलेला. उदाहरण बघू, बिन तक्रार, तक्रार नसलेला. बिनधास्त, धास्ती नसलेला किंवा धास्ती शिवाय. दोन्ही आपण लिहू शकतात पण त्याला सूट झाला पाहिजे असंच आपण लिहायचा. बिनधास्त, धास्ती नसलेला किंवा धास्ती शिवाय. त्याच्यानंतर पुढचा फारसी उपसर्ग बघू, तो म्हणजे गैर. गैरचा अर्थ आहे शिवाय, नसलेला किंवा वाचून. तुझ्या वाचून मला करमत नाही, आपण असं म्हणतो ना, तो वाचून. वाचून म्हणजे रीडिंग करून नाही, वाचून म्हणजे तुझ्या शिवाय म्हणजेच तुझ्या वाचून. मग आपण शब्द बघूया. सामासिक शब्द आहे गैरहजर. हजर नसलेला किंवा हजेरी शिवाय. गैरशिस्त, शिस्त नसलेला किंवा शिस्तीशिवाय. म्हणजेच जर तुम्ही इथे नीट बघितलं तर बे, ला, बिन आणि गैर या सगळ्या उपसर्गांचा अर्थ काय आहे? नसलेला किंवा शिवाय. येते लक्षात? मग आता आपण पुढचा फारसी उपसर्ग बघू, तो म्हणजे बर. बर हुकुम, बर हुकुम. पण बरचा अर्थ काय आहे? प्रमाणे. मग आपण शब्द वापरतो बर हुकुम, हुकुमाप्रमाणे. बघा, आपण 11वीला असताना मामू या पाठामध्ये, पहिल्याच पाठामध्ये मामू बर हुकुम काम करतो म्हणजेच हुकुमाप्रमाणे काम करतो. येतंय लक्षात? त्याच्यानंतर हर, हर म्हणजे प्रत्येक. गाणं आठवतं ना तुम्हाला, हर घडी बदल रही है, तर ते हर घडी, बरोबर आहे. मग हे जे हर घडी आहे या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक घडीला. हर वक्त, वक्त प्रत्येक वेळी किंवा आता इथे वक्त हा नाही होऊ शकत वेळी, म्हणून काही काही गोष्टी ह्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. हर वक्त म्हणजे प्रत्येक वेळी. म्हणजेच जेव्हा असे फारसी उपसर्ग लावून काही सामासिक शब्द जर आले तर ते कशाचे असतात? अव्ययीभाव समासाचे असतात. हे इथे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग अशी जसे आपण वैशिष्ट्य बघितले अगदी सुरुवातीला की याच्यामध्ये काय महत्वाचं असतं? तर पहिलं पद महत्वाचं असतं. मग जसं बे, ला, बिन, गैर, बर, हर हे काय आहेत? पहिले पद आहेत. म्हणजेच ते काय आहेत? उपसर्ग आहेत. म्हणून ते काय आहेत? महत्वाचे आहेत आणि हे अव्ययीभाव समासामध्ये हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ही जी अव्ययीभाव किंवा हे जे सामासिक शब्द असतात ही काय असतात? क्रिया विशेषण अव्ययाचं काम करत असतात. बरोबर आहे. मग जसं आपण संस्कृत उपसर्गामध्ये बघितलं होतं तसंच इथे पण बे, ला, बिन. बघा, मी खाली लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे बे, ला, बिन. जर हे
आपण तिन्ही उपसर्ग बघितले तर हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत. मग जर मध्ये जेव्हा आपण या शब्दांचा उपयोग करतो तेव्हा ते काय करत असतात, क्रियाविशेषण अव्ययाचा वापर करत असतात किंवा त्याचा तसा उपयोग होत असतो. मग रीतिवाचक म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या शब्दांना किंवा वाक्यामध्ये कसा, कशी, कसे असे जेव्हा त्या आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्याचं जे उत्तर येतं ते असतं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजेच इथे काय, तर एखादा मुलगा कसा येईल, तर तो बेशक येईल. बरोबर आहे. मग आता हे सगळं एक्सप्लेनेशन इथे मी करत बसणार नाही, नाही तर खूप मोठा व्हिडिओ बनेल. पण इथे लक्षात काय ठेवायचंय, तर बे ला बिन हे तुम्ही आता स्वतः करून बघा. कसा येईल बघा, कसा येईल, बेशक येईल. त्याच्यानंतर बर आणि गैर हे सुद्धा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. कशी क्रिया घडणार आहे, तर हुकुमाप्रमाणे क्रिया घडणार आहे. कसा, कशी, कसे म्हणजे रीतिवाचक. आणि हर जे आहे हे काय आहे, प्रत्येक. त्याचा अर्थ काय आहे, प्रत्येक. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजेच तो आपल्याला काय सांगतो, वेळेबद्दल माहिती सांगतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. पण ह्या गोष्टी जरी लक्षात नाही राहिल्या तरी मुख्य लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा असे फारसी उपसर्ग लावून तुमच्या समोर सामासिक शब्द येतील तेव्हा ती अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात. आता आपण तिसरा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे मराठी शब्दांची पुनरुक्ती किंवा पुनरावृत्ती होऊन अव्ययीभाव समासाची उदाहरणं. आपण काय बघितलं होतं, संस्कृत उपसर्ग लागून तयार होणारे अव्ययीभाव समासाची उदाहरणे, त्याच्यानंतर फारसी उपसर्ग लागून तयार होणारी अव्ययीभाव समासाची उदाहरणे, आणि आता तिसरं म्हणजे मराठी शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार होणारी अव्ययीभाव समासाची उदाहरणं. बघा समोर तुमच्या उदाहरण आहेत. रस्तो रस्ती, प्रत्येक रस्त्यावर, जागोजा, प्रत्येक जागी, पावलो पावली, प्रत्येक पावली किंवा प्रत्येक पावलावर, घरोघरी, प्रत्येक घरी. मग जर ही उदाहरण तुम्ही बघितलं, आपण पहिलं उदाहरण घेऊ. रस्तो रस्ती याच्यामध्ये काय आहे, तर दोन्हीही शब्द किंवा दोन्हीही पद जी आहे सामासिक शब्दातली ती एकच आहे, ते म्हणजे रस्ता. बघा खाली मी पॉइंट वाईज लिहिलेला आहे. मग तो पहिला मुद्दा बघा, यामध्ये म्हणजे जर आपण रस्तो रस्ती हा सामासिक शब्द घेतला तर यामध्ये पहिलं पद जे आहे रस्ता ते एक नाम आहे आणि दुसरं देखील काय आहे, नाम आहे. म्हणजेच याचा अर्थ याच्यामध्ये दोन्हीही पद सारखीच असतात आणि दोन्हीही नाम असतात आणि दोन्हीही शब्द एकत्र केल्यास क्रियाविशेषण अव्ययासारखे वापरले जातात किंवा क्रियाविशेषणासारखे वापरले जातात. येतंय लक्षात? जसं रस्ता, रस्ता, जागा, जागा हे दोन्ही काय आहेत, नाम आहेत. मग पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा की जेव्हा मराठी शब्दांची पुनरावृत्ती होते म्हणजे डबल तेच शब्द येतात, त्याच्यानंतर यामध्ये एक महत्वाचा मुद्दा, पहिले पद अव्ययी नसते. काय म्हटलं मी, पहिले पद अव्ययी नसते. अव्यय म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लिंग पुरुष वचनाप्रमाणे बदल होत नाही त्याला आपण अव्यय म्हणतो. अव्यय, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये व्यय होत नाही, बदल होत नाही. मग याच्यामध्ये आधी जसं आपण बघितलं मराठी, संस्कृत आणि फारसीमध्ये, पण याच्यामध्ये पहिलं पद हे अव्ययी नसतं. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा, तो उपसर्ग देखील नसतो. म्हणजे मराठी शब्दांमध्ये उपसर्ग लागत नाही, तर ते नाम असतं आणि ते दोन्हीही शब्द काय असतात, सारखे असतात. उपसर्ग कुठे लागतो, संस्कृत उपसर्ग आणि फारसी उपसर्ग, हे इथे लक्षात ठेवायचं. ह्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो. मग परत मी इथे लिहिलंय की कालवाचक म्हणजे जेव्हा केव्हानी प्रश्न विचारायचा, स्थळवाचक म्हणजे कोठेनी प्रश्न विचारायचा, रीतिवाचक म्हणजे कसा, कशी, कसे यांनी प्रश्न विचारायचा आणि जे उत्तर येईल ते काय असतं, क्रियाविशेषण अव्यय असतं. येते लक्षात? त्याच्यानंतर त्याच्यातला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शेवटचा, कधी पहिल्या पदामध्ये ओकार असतो. आता ओकार म्हणजे काय, तर इथे बघा शब्द आहे रस्तो रस्ती, दोन शब्द आहेत, रस्ता, बरोबर आहे, पण जेव्हा पहिल्या पदामध्ये
दुसऱ्या पदामध्ये पहिलं पद दुसऱ्या पदामध्ये ऍड केलं जातं तेव्हा त्याचा काय होतो, ओकार होतो. रस्तो रस्ती, जागो जागी, ओ येतो ना उच्चार, पावलो पावली, घरो घरी. येते लक्षात? हे काय आहे, ओकार त्याच्यामध्ये असतो. थोडक्यात मराठी शब्दांची पुनरावृत्ती होऊन जे उदाहरण आपल्या समोर येतात किंवा जे सामासिक शब्द येतात तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आता इथे पुन्हा एक शेवटचा मुद्दा जर सांगायचा झाला तर रस्तो रस्ती, याच्यामध्ये रस्ता हा जो शब्द आहे तो ठिकाण दाखवतो. जागा हा सुद्धा ठिकाण दाखवतो. पावलं हा सुद्धा ठिकाण दाखवतो. घर हा शब्द सुद्धा काय दाखवतो, ठिकाण दाखवतो. म्हणून ही जी उदाहरणं आहेत ही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाची आहेत. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला सामासिक शब्द हा कोणत्या प्रकारचा आहे हे जर ओळखायचं असेल तर फक्त एकच गोष्ट किंवा जो मी सांगितला चौथा मुद्दा की सामासिक शब्द हे 3 प्रकारचे असतात. संस्कृत उपसर्ग लागून फारसी शब्दांची पुनरावृत्ती होऊन जे शब्द किंवा जे सामासिक शब्द तयार होतात ते कोणते असतात, अव्ययीभाव समासाचे असतात. हे इथे लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. यावरून तुम्ही पटकन समासाचा प्रकार हा ओळखू शकतात. आता आपण यापुढे काही अव्ययीभाव समासांची उदाहरणं सोडवूया. आता आपण अव्ययीभाव समास कसा ओळखायचा हे आपण खूप छान समजून घेतलं. आता आपण काही उदाहरणं पाहूया. बघा, तुमच्यासमोर एक तक्ता आहे आणि त्या तक्त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आहे सामासिक शब्द, मग त्याचा विग्रह आणि मग समासाचा प्रकार. आता तुम्हाला कशाही स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा बघूया. उदाहरण पहिलं, यथाक्रम, क्रमाक्रमाने. हा काय झाला, अव्ययीभाव समास झाला. आमरण, मरेपर्यंत, अव्ययीभाव समास. आ कंठ, कंठापर्यंत, अव्ययीभाव समास. जन्म, जन्मापासून, अव्ययीभाव समास. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, उदाहरण पाहिल्या आपल्याला लक्षात येतं की इथे जो सामासिक शब्द आहे त्याला पहिल्या पदाला काय लागलेलं आहे, यथा लागले. आता आपण 4 उदाहरणं वाचले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय काय लागलंय, यथा आणि आ लागलेला आहे. यावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे काय आहेत, अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. का बरं? कारण यथा, आ आणि आपण पुढचं पण उदाहरण घेतलं, समजा प्रतीक आणि यथा न्याय. तर हे जे पहिले लागलेले उपसर्ग आहेत हे कोणते आहेत, तर संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत. म्हणून इथे महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आ, यथा आणि प्रति हे काय आहेत, संस्कृत उपसर्ग आहेत. आणि मी त्याचे अर्थ देखील तुम्हाला सांगितले. ते अर्थ तुम्हाला कशासाठी उपयोगाला येणार, तर विग्रह करताना तुम्हाला ते लक्षात येणार. नाही तर मग तुम्हाला आठवणार नाही. आमरण आलं तर आपल्याला मरेपर्यंत लिहायचंय, प्रतिक्षण आलं तर प्रति आलं तर प्रत्येक क्षणाला लिहायचंय, यथा आलं तर यथाचा अर्थ प्रमाणे आहे, आपल्याला प्रमाणे लिहायचंय. म्हणून हे जे उपसर्ग आहेत त्यांचे अर्थ चांगले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया 7वं उदाहरण, दर साल, प्रत्येक वर्षी, हर रोज, प्रत्येक दिवशी, बेशक, शंका न घेता किंवा शंकेशिवाय. आता हा थोडाफार बदल होऊ शकतो, बरोबर आहे. काही पुस्तकांमध्ये अजून काही गोष्टी असतात, पण आता बेशक जर तुम्ही नियमानुसार जर आपण गेलो, जे वर शिकलो, तर तुम्ही शंकेशिवाय, शंका नसलेला हे सुद्धा लिहू शकता. बिनचूक, चुकीशिवाय, बेमालूम, माहिती शिवाय. म्हणजे काय, माहिती. आता तुम्ही इथे मालूम शिवाय असं नाही लिहू शकत, म्हणजे कधी कधी काही गोष्टी ह्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. बेमालूम, मालूम म्हणजे माहिती, मग आपल्याला तिथे काय करायचं आहे, माहिती शिवाय. बर हुकूम, हुकुमाप्रमाणे. बिनशर्त, शर्ती शिवाय. बेलाशक, शंका न घेता किंवा शंकेशिवाय. गैरहजर, हजेरी शिवाय. घरोघरी, प्रत्येक घरी. पानोपानी, प्रत्येक पानात. दारोदार, प्रत्येक दारी. जागोजागी,
प्रत्येक जागी. बघा मी एकदम सगळे वाचले. मग आपण जर क्रमांक 1 ते 6 पर्यंत जर आपण बघितलं तर हे संस्कृत उपसर्ग लागून आलेले काय होते, सामासिक शब्द होते. 7 पासून तर 15 पर्यंत काय होते बघा, हर, बे, बिन, बे, बर, बिन, बेला, गैर हे काय आहे, फारसी उपसर्ग लागून आणि त्याचे अर्थ देखील लक्षात ठेवणं. शिवाय, नसलेला, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण 16 पासून तर 19 पर्यंतची उदाहरणं बघितली, घरोघरी, पानोपानी, तर काय आहेत, दोन्हीही शब्द सारखे सारखे आहेत, बरोबर आहे. घर, घर, पान, पान, जागा. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, मराठी शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले सामासिक शब्द. म्हणून याचा जर प्रकार ओळखायला आला तर आपण उत्तर काय लिहिणार, समासाचा प्रकार अव्ययीभाव समास. येते लक्षात. आता पुढे बघा, खालील तक्ता पूर्ण करा. आता हे तुम्हाला ऑलरेडी तक्ता पूर्ण करून दिलेला आहे. व्यक्तिगणिक, प्रत्येक व्यक्ती. बघा हा पण शब्द अपवादात्मक आलेला आहे, व्यक्तिगणिक. आता तुम्ही म्हणणार मॅम गणिक शब्द तर सांगितलाच नाही तुम्ही, पण इथे गणिक म्हणजे काय, तर प्रत्येक. आपण म्हणतो ना प्रत्येक व्यक्तीनुसार, तर व्यक्तिगणिक म्हणजेच प्रत्येक व्यक्ती. आ मरण, आ लागलाय म्हणजे पासून पर्यंत, मग मरे पर्यंत. पावली, दोन्ही मराठी शब्द आले, सेम शब्द आले, प्रत्येक पावलावर. प्रतिमास, प्रत्येक महिन्याला, प्रति शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. म्हणजेच अव्ययीभाव समास जर ओळखायचा झाला तर आपल्याला महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग आणि मराठी शब्दांची पुनरावृत्ती. आता इथे पाठ्यपुस्तकामधली जी कृती आहे ती मी तुम्हाला इथे दिलेली आहे. आता मी थोडीशी तुम्हाला सोडवून दिलेली आहे, पण तरीही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 117 117 वर ही तुमची काय आहे, अव्ययीभाव समासाची कृती आहे. बघा कृती 1 काय दिलेली आहे की खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून लिहा किंवा त्याला अधोरेखित करा. पहिल्यांदा ओळखायचा आणि त्याला अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करायचा. आता मी इथे उत्तरं दिलेली आहेत. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. आता इतके शब्द आपण बघितले की आपल्याला चटकन लक्षात येतं. गैरहजर, गैर हा काय आहे, फारसी उपसर्ग आहे, बरोबर. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. यथाशक्ती हा काय आहे, आपण सामासिक शब्द ओळखला आहे. यथा कुठे आहे, संस्कृत उपसर्गामध्ये आहे. आणि तिसरं आहे, रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. लगेच लक्षात येतो पावलोपावली, कारण पावलोपावली यामध्ये पाऊल पाऊल म्हणजेच पावलं हे काय आहे, 2 मराठी शब्द पुनरावृत्ती झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कृती 2 आहे, खालील तक्ता पूर्ण करा. आता ही जी कृती आहे ही तुम्ही स्वतः सोडवायची आहे. तरीही मी खाली उत्तरं दिलेली आहेत, ती व्यवस्थित शोधून तुम्हाला काय करायचं आहे, योग्य त्या कॉलममध्ये लिहायची आहेत आणि तुम्ही ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. मग आपण अव्ययीभाव समास कसा ओळखायचा हे आपण आता शिकलो. आता यानंतर आपण दुसऱ्या प्रकाराला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समासाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. त्याचं नाव आहे तत्पुरुष समास. व तत्पुरुष समासाची काय व्याख्या केली जाते, ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते व सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला किंवा काढून टाकलेला विभक्ती प्रत्यय, एखादा शब्द किंवा शब्दयोगी अव्यय विग्रह करताना घालावा लागतो किंवा त्यामध्ये टाकावा लागतो, तेव्हा त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. मग हीच व्याख्या आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पहिलं उदाहरण बघा, राजवाडा. मग राजवाडा हा काय आहे, सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दामध्ये किती पद आहेत किंवा किती शब्द आहेत, तर 2, राज आणि दुसरा वाडा, बरोबर. पण जेव्हा आपण विग्रह करतो, म्हणजेच विग्रह म्हणजे काय, त्याची फोड किंवा त्या सामासिक शब्दाचं स्पष्टीकरण करतो,
तेव्हा आपल्याला त्यामध्ये काय करावं लागतं, काही विभक्ती प्रत्यय, काही शब्दयोगी एखादा कोणता तरी शब्द त्याच्यामध्ये टाकावा लागतो किंवा घालावा लागतो, तेव्हा त्याचा विग्रह होतो. बरोबर आहे. मग राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल, तर राजाचा वाडा. मग राजाचा काय लावलेला आहे त्याच्यामध्ये, चा हा विभक्ती प्रत्यय आपण काय केलेला आहे, इथे वापरलेला आहे. म्हणजेच सामासिक शब्द बनवताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो. बघा, मी खाली बाण करून दाखवलेला आहे. दोन्ही प्रकारे बोललं जातं. आता व्याख्या आणि स्पष्टीकरण हे दोन्हीही नीट लक्षात घ्या. सामासिक शब्दामध्ये काय असतं, विभक्ती प्रत्ययाचा लोप केलेला असतो, म्हणजे काढून टाकलेला असतो. बघा, त्याच्यामध्ये राजाचा वाडा दिसतोय का, नाही. आपण तो चा काय केला, प्रत्यय काढून टाकला किंवा त्याचा लोप केला. येते लक्षात. आणि मग तो सामासिक शब्द तयार झाला, राजवाडा. आणि जर आपण राजाचा वाडा हा विग्रह बघितला, तर विग्रह करताना आपल्याला काय करावं लागतं, तर एखादा विभक्तीचा प्रत्यय, एखादा शब्दयोगी अव्यय किंवा एखादा शब्द हा वापरावा लागतो. मग आपण राजाचा वाडा याच्यामध्ये आपण काय वापरला, तर एक विभक्ती प्रत्यय वापरला. पुढे जसं जसं आपण जाऊ, मग मी तुम्हाला विभक्ती काय आहेत, शब्दयोगी अव्यय काय आहेत हे देखील सांगणार आहे. इथे फक्त थोडीशी काय म्हणतात ना, एक त्याची समरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरं उदाहरण बघा, गायरान. मग गायरान हा सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह कसा करणार, गायीसाठी रान. म्हणजे याच्यामध्ये आपण साठी हा एक शब्द वापरला, पण त्याला काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. म्हणजे शब्दाला जोडून येणारा जो दुसरा शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं, शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं. मग गायीसाठी रान. मग इथे गायीचा रान असं वापरून चालेल का, म्हणजे तिथे विभक्ती प्रत्यय जर आपण वापरला गायीचा रान, तर इथे अर्थ व्यवस्थित होणार नाही. म्हणून आपल्याला इथे सामासिक शब्दाचा विग्रह करताना काय करावं लागत आहे, तर शब्दयोगी अव्ययाचा वापर करावा लागत आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघा, पुरणपोळी. बघा, आपण सुरुवातीपासून पुरणपोळी खात चाललेलो आहोत. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. आता याच्यामध्ये आपण एखादा विभक्ती प्रत्यय वापरला का, एखादा शब्दयोगी अव्यय वापरला का, इथे आपण कोणते तरी वेगळेच शब्द वापरलेले आहेत. जसं घालून केलेली, हे दोन शब्द आपण त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, वापरलेले आहेत. म्हणजेच कधी कधी आपण म्हणजेच तत्पुरुष समास ओळखताना कसा ओळखायचा, तर कधी कधी त्याला विभक्ती प्रत्यय लागलेले असतात, तर कधी शब्दयोगी अव्यय लागलेले असतात, तर कधी कधी एखादे दुसरे शब्द घालून आपण काय केलेला असतो, विग्रह केलेला असतो. येते लक्षात. त्याला काय म्हटलं जातं, तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. मग ह्या तत्पुरुष समासाचे आता आपण पुढे प्रकार पाहणार आहोत. तत्पुरुष समासाचे 3 प्रकार आहेत. पहिला विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. मग आता आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया, तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिला जो प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास याला सुरुवात करूया. पण ह्या समासाला सुरुवात करण्याआधी विभक्ती म्हणजे काय आणि विभक्तीचे प्रत्यय काय असतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की काही महाराष्ट्र बोर्डचे, काही CBSE बोर्डचे किंवा काही इतर बोर्डांचे विद्यार्थी आहेत ज्यांना मराठी नव्हतं, पण आता त्यांनी मराठी घेतलेलं आहे. मग त्यांना माहीतच नाहीये की विभक्ती काय असते, विभक्ती प्रत्यय काय असतात. म्हणून विभक्ती तत्पुरुष समास हा समास समजून घेण्याआधी आपण विभक्ती आणि विभक्ती प्रत्यय समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग विभक्ती प्रत्यय म्हणजे काय, तर आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे शब्द वापरत असतो, म्हणजे बरीचशी नामं, नाउन्स आपण वापरत असतो. जसं इथे तुमच्या समोर उदाहरण आहे फूल. मग आपण जेव्हा फूल हा शब्द उच्चारतो तेव्हा प्रत्येक वाक्यामध्ये आपण फूल 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 असंच म्हणतो का, नाही. तर त्याचा
उपयोग करताना आपण कधी फुलास म्हणतो, कधी फुलाला म्हणतो, कधी फुलांना म्हणतो, कधी फुलाने म्हणतो, कधी फुलाचा म्हणतो, कधी फुलांचा म्हणतो. बरोबर आहे. म्हणजेच हे फूल मला पाहिजे, या फुलाला मला स्पर्श करावासा वाटतो, या फुलांना तोडून मला घरी घेऊन जावेसे वाटते, किंवा या फुलांचा मला गजरा बनवावासा वाटतो. असं आपण वाक्यामध्ये काय करतो, या शब्दांची वेगवेगळी रूपं करून वापरत असतो. म्हणजेच याचा अर्थ काय, तर हा जो फूल शब्द आहे, या फुलाला आपण कधी स, कधी ला, कधी ते, कधी ने असे काय लावत असतो, प्रत्यय लावत असतो. म्हणजे जे अक्षर आपण लावतो त्यालाच आपण काय तो प्रत्यय असं म्हणतो. येतंय लक्षात. मग विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय हे लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. मग विभक्ती किती आहेत, तर विभक्ती या संस्कृत मधून आपण मराठीमध्ये घेतलेल्या आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि अष्टमी न म्हणता त्याला आपण शेवटची जी आहे त्याला काय म्हणतो, संबोधन असा शब्द प्रयोग करतो. ह्या काय झाल्या, विभक्ती झाल्या. आणि ह्या विभक्तीचे प्रत्येकाचे काही ना काही प्रत्यय असतात. एकवचनामध्ये असतात आणि अनेक वचनामध्ये असतात. हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग जर आपण बघितलं, प्रथम विभक्ती जर बघितली तर एक वचनामध्ये प्रत्यय काहीच नसतो आणि अनेक वचनामध्ये पण प्रत्यय नसतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर द्वितीयेमध्ये स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला नाते असतं. तिथे तुम्हाला त्यांनी उदाहरण करून दाखवलंय बघा. द्वितीयेमध्ये स लावलेला आहे, मग फुलास, फुलाला. आता फुला ते आपण कधी म्हणत नाही, म्हणून ते तिथे दाखवलेलं नाही. मग आता हे सगळं तुम्ही बारकाईनं वाचायचं आहे. चतुर्थीचे तृतीयेचे असतात ने ए शी, अनेक वचनामध्ये निशी इही. चतुर्थीमध्ये स ला ते, स ला नाते. पंचमीमध्ये ऊन हून, ऊन हून. षष्ठीमध्ये चाचीचे आणि अनेक वचनामध्ये चाचीचे. सप्तमीमध्ये त इ आ, अनेक वचनामध्ये त इ आ. आता संबोधन मध्ये सुद्धा एक वचनामध्ये प्रत्यय नसतो, पण अनेक वचनामध्ये मात्र प्रत्यय असतो आणि तो असतो नो. पण संबोधन म्हणजे काय, तर हाक मारणे. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्याला हाक मारायची असते, आवाज द्यायचा असतो, तेव्हाच हा संबोधन विभक्तीचा प्रत्यय वापरला जातो. जसं मुलांनो इकडे या, फुलांनो. आता इथे फुलांनो, आपण काही फुलांना हाक मारत नाही, पण आता इथे फुल एक्झाम्पल घेतलंय म्हणून तिथे फुलांनो लिहिलंय. पण जेव्हा आपण एखाद्याला संबोधन करतो, हाक मारतो, तेव्हा तिथे काय वापरलेलं असतं, नो हे अनेक वचनाचा प्रत्यय वापरलेला असतो. म्हणजेच विभक्ती तत्पुरुष समास समजण्याआधी हे विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय तुम्ही ज्यांना माहीत नाहीयेत त्यांनी बारकाईनं वाचा आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे लक्षात येईल. आता आपण विभक्ती तत्पुरुष समास याची व्याख्या बघूया. ज्या तत्पुरुष समासात कोणत्याही विभक्ती प्रत्ययाचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. बघा, व्याख्या तर आपण सांगितलीच आहे, पण जसं जसं आपण विभक्ती तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत तर ते प्रकार बघत जाऊ तेव्हा तुम्हाला विभक्ती समास हा जास्तीत जास्त समजाईल. मग आपण पहिलं बघूया, द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर आहे. विभक्ती तत्पुरुष समासातला पहिला प्रकार आहे द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. आता मगाशी मी तुम्हाला जो चार्ट दाखवला होता विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती प्रत्ययाचा, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रथमा आणि संबोधन याला प्रत्यय नव्हता. आठवतंय ना सगळ्यांना? त्यामुळे ते या प्रकारामध्ये येत नाहीत. म्हणून आपण दुसऱ्या म्हणजे द्वितीय विभक्तीपासून सुरुवात करणार आहोत. द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये विग्रह करताना स किंवा ला या विभक्ती प्रत्ययाचा वापर केला जातो. बघा, आता
विभक्ती प्रत्यय तर मी मागे पण चार्टमध्ये लिहिलेले आहेत. मी मुद्दामून ते कंसामध्ये लाल अक्षरामध्ये लिहिलेले आहेत बघा, स ला ना ते. पण जनरली जर तुम्ही आता पुढे पुढे जाताल आणि उदाहरण बघताल तर तुमच्या लक्षात येईल की फक्त स आणि ला हा जास्तीत जास्त किंवा अजून एक ना हा जास्तीत जास्त काय केला जातो, वापरला जातो. म्हणून मी ते कंसाच्या काय केलेले आहेत, बाहेर लिहिलेले आहेत. आणि पुढे ह्याचाच मी एक चार्ट देखील बनवलेला आहे की निदान एवढे बाहेर जे लिहिलेले आहेत स ला आणि ना एवढे जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला पटकन विभक्ती तत्पुरुष समासाचा प्रकार देखील ओळखता येईल. आता आपण उदाहरण बघूया. कृष्णाश्रित, याच्यामध्ये कोणते दोन शब्द आहेत, कृष्ण आणि आश्रित. मग कृष्णाला आश्रित म्हणजे आपण काय लावलेला आहे, ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लावलेला आहे. कृष्णाला आश्रित म्हणजे कोणाचा आश्रय घेतलेला आहे, तर आपण कृष्णाचा आपण आश्रय घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणून आपण कृष्णाला आश्रित असं म्हणतो. दुसरं आहे दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त. येते लक्षात. त्याच्यानंतर आपण बघूया दुसरा तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. विग्रह करताना ने आणि शी हे विभक्ती प्रत्यय वापरले जातात किंवा कधी कधी सारखा, सारखी, सारखे असे शब्दयोगी अव्यय हे तृतीय विभक्तीचे कार्य करतात. बघा, वरती मी व्याख्येमध्ये सांगितलं होतं की विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आपण विभक्ती प्रत्यय वापरतो, पण कधी कधी आपल्या विभक्ती प्रत्यय वापरता येत नाही, पण विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा वापर आपल्याला करावा लागतो. येते लक्षात. मग इथे जर आपण उदाहरण बघितलं, तोंड पाठ, तोंडाने पाठ. आपण पाठांतर करतो, कशाने पाठ करतो, तोंडाने पाठ. गुणहीन, गुणाने हीन. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. मातृसदृश, मातेशी सदृश. येते लक्षात. म्हणजे जर आपण वरती बघितलं, द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासामध्ये शब्दयोगी अव्यय वापरलेलं नाही. आपण तृतीय विभक्तीमध्ये सारखा, सारखी, सारखे हे कधी कधी येऊ शकतं. येते लक्षात. आता आपण तिसरा प्रकार बघूया, तो म्हणजे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. विग्रह करताना स किंवा ला हा विभक्ती प्रत्यय वापरला जातो किंवा साठी हा शब्द जास्त करून वापरला जातो. पण तरीही मी कंसामध्ये करिता आणि प्रित्यर्थ हे दोन शब्द लिहून ठेवलेले आहेत. पण तुम्ही जसं जसं पुढे उदाहरण बघत जाल तुम्हाला लक्षात येईल की साठीचा वापर हा जास्त केला जातो. मग जेव्हा जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा विग्रह केलेला जर तुमच्या समोर आला तर सांगलेला असेल तर तो कोणता समास असतो, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. येते लक्षात. आता आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. गाय रान, गायीसाठी रान. गाव जेवण, गावासाठी जेवण. देवालय, देवासाठी आलय. व्याही भोजन, व्याहींसाठी भोजन. आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा की बऱ्याच वेळा सामासिक शब्द आपल्या समोर आल्यानंतर त्याचा जेव्हा आपण विग्रह करतो तर तो विग्रह बदलू पण शकतो, म्हणजे चेंज होऊ शकतो. मग आपण ज्या प्रकारे विग्रह करणार आहोत त्यानुसार विभक्तीचा जे तत्पुरुष समासाचा जे प्रकार आहे तो बदलणार आहे. जसं बघा मी खाली लिहून ठेवलेलं आहे, गाव जेवण. तर एक तर गावण जर म्हटलं तर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास, पण गावचे जेवण असं जर म्हटलं त्याला जर चे लावलं तर ते काय होतं, षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास होतो. म्हणजेच सांगायचा उद्देश हा की सामासिक शब्दाचा विग्रहानुसार काय असतो, समासाचा प्रकार हा बदलत असतो. पण आता इथे सध्या तुम्ही या गोष्टी न बघता मोजकं लक्षात ठेवा की साठी हा शब्दयोगी अव्यय वापरला गेला असेल तर तो काय असतो,
विभक्ती तत्पुरुष समास होतो. आता इथे अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की द्वितीय विभक्ती जी आहे तिचे पण प्रत्यय सला ते सला नाते आहेत आणि चतुर्थीचे पण प्रत्यय सला ते सला नाते आहेत, बरोबर. मग कसं ओळखायचं? तर एक टेक्निक लक्षात ठेवायचं की जेव्हा सामासिक शब्दामध्ये किंवा सामासिक शब्दाचा विग्रह गावासाठी म्हणजे साठी हे शब्दयोगी अव्यय लागून जर येत असेल तर तो काय असतो? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास असतो. आणि ज्या वेळेला स ला ना किंवा ते तर लागत नाही, स ला ना हे विभक्ती प्रत्यय लागले तर ती काय असते? द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास असतो. या लक्षात मी काय सांगतेय? विभक्ती द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास स ला ना हे प्रत्यय लागले की लगेच लिहून टाकायचं द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. आणि ज्या ठिकाणी साठी हा शब्दयोगी अव्यय लागेल त्या शब्दयोगी अव्यय लागला की लगेच लिहून टाकायचं चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा प्रकार आपण बघूया, पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. मग विग्रह करताना ऊन, बरोबर ना, आपण प्रत्यय बघितले होते ऊन हून, हा विभक्ती प्रत्ययाचा वापर किंवा तून आतून पासून आणि मी कंसात लिहिलं आहे पेक्षा अशा शब्दयोगी अव्ययाचा वापर केला जातो. मग उदाहरण बघूया, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. आता ऋणातून ऋण शब्द आहे पण त्याला काय झालेला आहे? त्याचा ना झालाय म्हणजे आतून झाला आहे ना, ऋणातून मुक्त. रोगमुक्त, रोगातून मुक्त. बालमित्र, बालपणापासून मित्र. आता तुम्ही म्हणणार इथे बालातून मित्र होऊ शकतं का? नाही. आपण बालातून मित्र म्हणतो का? नाही. हा माझा बालपणापासून मित्र आहे, बरोबर आहे. म्हणून इथे काय लागला? बालातून न लागता इथे काय लागलेला आहे? पासून. हा शब्दयोगी अव्यय वापरलेला आहे. आणि शेवटचं उदाहरण आहे सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त. आता सेवेपासून निवृत्त असं नाही म्हणत आपण, सेवेतून निवृत्त, बरोबर. सेवानिवृत्त म्हणजे रिटायर होणं. आपण काय म्हणतो की एखादी व्यक्ती सेवेतून निवृत्त झाली, मग सेवेतून निवृत्त. म्हणजे पंचमी विभक्ती तत्पुरुष समासामध्ये ऊन म्हणजे तून आतून पासून असे काय लागलेले असतात? विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय हे वापरलेले असतात. आता पाचवा प्रकार आपण बघूया, तो म्हणजे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. विग्रह करताना चा ची चे हे विभक्ती प्रत्यय वापरायचे. उदाहरणार्थ राजवाडा, राजाचा वाडा. देवपूजा, देवाची पूजा. लक्ष्मीपती, लक्ष्मीचा पती. लक्ष्मीकांत, लक्ष्मीचा कांत. कांत म्हणजे पती, लक्ष्मीचा कांत किंवा लक्ष्मीचा पती. गाव जेवण, गावाचे जेवण. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी चाचीचे हे विभक्ती प्रत्यय लागतात तेव्हा तो काय असतो? षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास असतो. त्याच्यानंतर आपण बघूया सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. यामध्ये विग्रह करताना त हा विभक्ती प्रत्यय लागतो किंवा आतील तील या शब्दयोगी अव्ययाचा वापर केला जातो. जनरली जास्तीत जास्त शब्दयोगी अव्ययाचाच वापर केला जातो. जसं घर जावई, घरातील जावई. कूप मंडूक, कुपातील मंडूक. पाण कोंबडा, पाण्यातील कोंबडा. येते लक्षात? म्हणजे आतापर्यंत आपण विभक्ती तत्पुरुष समासाचे हे 6 प्रकार बघितले आणि ते कसे ओळखायचे याचे उदाहरणासह तुम्हाला स्पष्टीकरण केलं. महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात. म्हणजे पहिल्या पदाला प्रथमा आणि संबोधन हे वापरलं जात नाही. हा आपण आतापर्यंत काय बघितला? विभक्ती तत्पुरुष समास कसा ओळखायचा हे आपण बघितलं. आता यानंतर आपण सामासिक शब्दाचा विग्रह बदलला की समासाचा प्रकार बदलतो हे थोडक्यात बघणार आहोत. आणि पुन्हा विभक्तीचे प्रत्यय आणि त्याच अर्थाचे शब्दयोगी अव्ययांचा जो तक्ता आहे तो मी तुम्हाला पुढे दिलेला आहे.
चला, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की सामासिक शब्दाचा विग्रह बदलला की समासाचा प्रकार बदलतो, बरोबर आहे. उदाहरणार्थ चोर भय, मग याचा विग्रह कसा होणार? चोरापासून भय, पासून लागलेला आहे, मग पासून कशामध्ये असतं? पंचमी तत्पुरुष समासामध्ये असतं. तेच जर तुम्ही विग्रह करताना चोराचे भय, बरोबर आहे, आपल्याला चोराचे भय वाटले असं आपण म्हणतो ना, चोराचे भय म्हणजे चे जर लावला तर तो काय होतो? षष्ठी तत्पुरुष समास होतो. येतंय लक्षात? म्हणजे सामासिक शब्द दिल्यानंतर जर तुम्ही विग्रह बदलला तर समासाचा प्रकार देखील बदलतो. अजून एक उदाहरण बघा, गाव जेवण, गावचे जेवण, षष्ठी तत्पुरुष समास. आणि गावासाठी जेवण, साठी लागलाय म्हणजे इथे काय झाला? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास झालं. येते सगळ्यांना लक्षात इथे? आता याच्या खालीच जे मी तुम्हाला स्पष्टीकरण केलेलं आहे हे तक्त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी करून दिलेलं आहे. याचा बारकाईनं काय करायचं आहे, तुम्ही अभ्यास करायचा आहे. बघा त्याच्यामध्ये काय दिलंय, मी अगदी एकच सांगतेय. पहिल्या भागामध्ये दिलंय कॉलममध्ये विभक्ती, त्याच्यानंतर कोणते विभक्तीचे प्रत्यय लागतात आणि त्याच्यामध्ये कोणते शब्दयोगी अव्यय वापरले जातात. आता द्वितीया ही जी विभक्ती आहे त्याला विभक्ती प्रत्यय वापरले जातात, स, ला आणि ना. आता कंसामध्ये जे लिहिलेले आहेत ते जनरली वापरले जात नाही किंवा खूप कमी प्रमाणामध्ये वापरले जातात. त्यामुळे आपल्याला जर अभ्यासाच्या दृष्टीने पटकन ओळखायचं असेल तर समासाच्या बाहेर जे लिहिलेले आहेत ते 100% लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि याला शब्दयोगी अव्यय वापरलं जात नाही. येते लक्षात? अशा स्वरूपामध्ये इथे मी सर्व विभक्ती प्रत्यय आणि त्याला लागणारे शब्दयोगी अव्यय दिलेली आहेत. सगळ्यांनी बारकाईनं त्याचा अभ्यास करायचा आहे. मग याच्या पुढे आपण आता काही विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं बघूया. आता विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरण आपण बघूया. पहिलं दिलेलं आहे सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचा प्रकार. पहिलं आहे पाण कोंबडा, पाण्यातील कोंबडा. मग तील लागलाय, आतील, म्हणजे हा काय आहे? सप्तमी तत्पुरुष समास आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर घर जावई, मग घरातील जावई म्हणजे सप्तमी तत्पुरुष समास झाला. तपाचरण, तपासाठी आचरण, साठी लागलाय म्हणजे चतुर्थी तत्पुरुष समास. त्याच्यानंतर गायरान, गायीसाठी रान, चतुर्थी तत्पुरुष समास. गुणहीन, गुणाने हीन, ने लागलाय म्हणजे तृतीया तत्पुरुष समास. भक्तिवश, भक्तीने वश, तृतीया तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तृतीया तत्पुरुष समास. दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, ला लागलाय म्हणजे द्वितीया तत्पुरुष समास. द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे जरी असतील तरी बघा आता इथे काय आलंय? दुःखाला प्राप्त, म्हणून इथे काय लिहायचं आहे? द्वितीय तत्पुरुष समास. राजपुत्र, राजाचा पुत्र, चा लागलाय षष्ठी तत्पुरुष समास. चोर भय, चोरांपासून भय, पासून लागलाय म्हणजे पंचमी तत्पुरुष समास. सचिवालय, सचिवासाठी आलय, साठी चतुर्थी तत्पुरुष समास. पाण साप, पाण्यातील साप, तील, आतील, सप्तमी तत्पुरुष समास. घोडदौड, घोड्यांची दौड, षष्ठी तत्पुरुष समास. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, चतुर्थी तत्पुरुष समास. हे काय झाले? काही विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणं आपण बघितली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ्यपुस्तक पान क्रमांक 118 वरील एक कृती सोडवूया. तक्ता पूर्ण करा. तुमच्यासमोर एक तक्ता आहे, सामासिक शब्द, विग्रह आणि तुम्हाला ओळखायचा आहे विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय. आता विभक्ती प्रत्यय, मग विभक्ती प्रत्यय तुम्हाला कुठे शोधायचा आहे? तर तुम्हाला जो विग्रह दिलेला आहे त्यामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. किंवा विभक्ती दर्शक अव्यय म्हणजेच कधी कधी आपण विभक्ती प्रत्यय लावतो किंवा
विभक्ती प्रत्ययाचाच अर्थ व्यक्त करणारा अव्यय वापरत असतो, बरोबर आहे. म्हणजेच त्याला आपण शब्दयोगी अव्यय देखील म्हटलेलं आहे. हे आपण सगळं स्पष्टीकरण याच्या आधी पाहिलेलं आहे. मग आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. पहिलं आहे लोकप्रिय. या सामासिक शब्दाचा विग्रह आहे लोकांना प्रिय. मग लोकांना प्रिय यामध्ये ना हे काय आहे? विभक्ती प्रत्यय आहे. पण इथे तुम्हाला मी काय दिलेलं आहे? हा विभक्ती तत्पुरुष कोणता आहे हे ओळखता यावं म्हणून मी तुम्हाला इथे त्याचं नाव देखील दिलेलं आहे. मग लोकांना प्रिय, ना ही प्रत्यय आहे. मग हा कोणता तत्पुरुष समास होतो? तर द्वितीया विभक्ती तत्पुरुष समास. दुसरं आहे कष्टसाध्य. कष्टाने साध्य. मग कष्टाने म्हटल्यावर ने हा काय लागलेला आहे? विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. मी तो कंसामध्ये लिहिलाय. आणि मग हा कोणता समासाचा प्रकार आहे? तर तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. त्याच्यानंतर चोर भय. चोरापासून भय. इथे कोणता प्रत्यय लागला आहे का? चोरापासून भय. पासून हा काय आहे? हे विभक्ती दर्शक अव्यय आहे. आता तुम्हाला लक्षात येत असेल विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती दर्शक अव्यय. चोरापासून, आता पासून हा काय आहे? विभक्ती दर्शक अव्यय आहे. पण मग हा कोणत्या विभक्ती तत्पुरुष समास आहे? तर पासून हा कशामध्ये असतो? पंचमीमध्ये. पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. दुसरं उदाहरण मी लिहिलेलं आहे, हे पुस्तकात नाहीये, पण कधी कधी सामासिक शब्दाचा विग्रह बदलू शकतो. चोराचे भय. मग इथे आपण काय लावलेलं आहे? विभक्ती प्रत्यय वापरलेला आहे चे. चोराचे. मग ते जे आहे हे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास होतं. चोरापासून भय, पासून लागलाय विभक्ती दर्शक अव्यय. तिथे कोणती विभक्ती आहे? पंचमी, बरोबर. आणि चोराचे भय इथे चे हा षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास झाला. येतंय लक्षात? घर मालक. घराचा मालक. चा हा काय लागलेला आहे? विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. मग चा ची चे हे कशात असतं? षष्ठी विभक्तीमध्ये. म्हणून हा काय झाला? षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. पुढचा शब्द सामासिक शब्द आहे नाट्यगृह. त्याचा विग्रह आहे नाट्यासाठी गृह. मग इथे आपण काय लावलेलं आहे? नाट्यासाठी. साठी हा काय आहे? विभक्ती दर्शक अव्यय आहे किंवा शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारा. नाट्यासाठी, साठी कशामध्ये लागतं? चतुर्थीमध्ये. मागे सगळं एक्सप्लेनेशन दिलंय, द्वितीया आणि चतुर्थी कशी ओळखायची. मग चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास झाला हा. वनभोजन. वनातील भोजन. तील. मग तील कशामध्ये लागतं? सप्तमीमध्ये लागतं. आणि हे काय आहे? विभक्ती दर्शक अव्यय आहे. म्हणजे विभक्ती प्रत्यय न वापरता त्याच अर्थाचा विभक्ती दर्शक अव्यय देखील वापरलं जातं आणि ते त्याच विभक्तीमधलं असतं. मग इथे काय आहे? तील हे सप्तमी मधील आहे, म्हणून सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास इथे होतो. येते लक्षात? अशा स्वरूपी वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तत्पुरुष समासामधील दुसरा उपप्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे कर्मधारय समास. मग कर्मधारय समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. बघा, दोन गोष्टी सांगितल्या. दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात आणि ती म्हणजे कोणती? प्रथमा विभक्ती. तेव्हा त्याला काय जातं? कर्मधारय समास. आता आपण कर्मधारय समासाची वैशिष्ट्य पाहूया. पण ही वैशिष्ट्य पाहण्याआधी दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा दोन संकल्पना. एक म्हणजे जो सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दामधील दोन पदांमधला जो संबंध असतो, एक तर तो विशेषण विशेष्याचा असतो किंवा उपमान उपमेयाचा असतो. म्हणजेच
विशेषण विशेष्य आणि उपमान उपमेय असा सामासिक शब्दांमधल्या दोन पदांचा संबंध असतो. मग आपल्याला विशेषण विशेष्य म्हणजे काय हे माहीतच आहे. विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द तो म्हणजे विशेषण, आणि विशेष्य म्हणजे काय तर नाम. मग आता उदाहरण आपण बघूया. विशेषण विशेष्य उदाहरण आहे महादेव. मग महा आणि देव असे हे दोन पद आहे, आणि या दोन पदांमधला संबंध जर आपण बघितला तर याच्यामध्ये काय दिसून येतो? विशेषण आणि विशेष्याचा. विशेष्य म्हणजे काय? नाम. हे लक्षात ठेवायचंय. मग नाम काय आहे? देव. पण तो देव कसा आहे? या देवाचं काय विशेष सांगितलेलं आहे किंवा त्याला काय विशेषण लावलेलं आहे तर महान असा देव. बरोबर आहे. महादेव म्हणजे देवाला, नामाला म्हणजेच विशेष्याला कशाचं विशेषण लावलेलं आहे तर महान हे विशेषण लावलेलं आहे. येतं लक्षात? आपण अशी पुस्तकामध्ये कितीतरी विशेषण विशेषाच्या जोड्या बघितलेल्या आहेत. मग कर्मधारय समासामध्ये जेव्हा आपण पुढे बघू तेव्हा विशेषण विशेष्याचे काय असतात हे सामासिक शब्द असतात. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे उपमान उपमेय. मग उपमान म्हणजे काय आणि उपमेय म्हणजे काय तर बघा, इथे तुम्हाला एक उदाहरण दिलंय, चंद्रमुख. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, चंद्र आणि मुख. मग मुख कसं आहे तर चंद्रा समान आहे. बरोबर आहे. मुखाला कशाची उपमा दिलेली आहे तर चंद्राची. आपण म्हणतो ना की हिचं मुख चंद्रासारखं आहे. बरोबर आहे. मग चंद्रमुख याच्यामध्ये चंद्र हे काय झालं? उपमान झालं, म्हणजेच उपमा झाली. आणि मुख काय झालं? उपमेय झालं. मग लक्षात ठेवण्यासाठी मी इथे कंसामध्ये लिहून दिलेलं आहे की मूळ जो घटक असतो तो म्हणजे उपमेय असतं. बरोबर आहे. मूळ घटक, मूळ वस्तू म्हणजे उपमेय. मग चंद्रमुखामध्ये मूळ घटक कोणता आहे तर तो आहे मुख. मुख म्हणजे आपलं तोंड. बरोबर आहे. पण ह्या तोंडाला, या मुखाला कशाची उपमा दिलेली आहे तर चंद्राची उपमा दिलेली आहे. बरोबर. म्हणजेच त्या उपमेला काय म्हटलं जातं? उपमान असंही म्हटलं जातं. मग जेव्हा आपण कर्मधारय समास बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे सामासिक शब्द पाहणार आहोत त्याच्यामध्ये विशेषण विशेष्य म्हणजेच विशेषण आणि नाम, आणि दुसरं उपमान उपमेय अशा स्वरूपाचा काय असतो? संबंध असतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की दोन्हीही पद हे एकाच विभक्तीत असतात. मग कोणती विभक्ती तर प्रथमा विभक्तीमध्ये असतात. जर तुम्हाला आपण मागच्या विभक्ती तत्पुरुष समासामध्ये जे विभक्ती प्रत्यय बघितले त्याच्यात जर तुम्हाला आठवत असेल तर प्रथमेला किंवा प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो. म्हणजेच त्याचा अर्थ काय असतो? ती प्रथमा विभक्ती असते. बरोबर आहे. म्हणजे त्याला कोणत्याच स्वरूपाचा प्रत्यय लावलेला नसतो, तेव्हा ती प्रथमा असते. मग कर्मधारय समासामध्ये जो सामासिक शब्द असतो त्या दोन्हीही पदांमध्ये, दोन्हीही शब्दांमध्ये कोणती विभक्ती असते? प्रथमा विभक्ती असते. येतंय लक्षात? म्हणजे कोणताही प्रत्यय त्याला लागलेला नसतो. इथपर्यंत लक्षात आलं? मग आता आपण याच्या पुढे कर्मधारय समासाची वैशिष्ट्य पाहूया. आता आपण कर्मधारय समासाची वैशिष्ट्य पाहू. म्हणजेच काय तर एखादा सामासिक शब्द आल्यानंतर आपण कसं ओळखणार की हा कर्मधारय समास आहे तर हेच आपण आता पुढे पाहणार आहोत. आता बघा, इथे मी कर्मधारय समासाच्या प्रकारांची नावं देखील लिहिलेली आहेत. पण उत्तर लिहिताना किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये मात्र ही अपेक्षित नाहीये की तुम्ही त्याच्या समासाचा प्रकार लिहा. जसं आपण विभक्ती तत्पुरुष समासामध्ये बघितलं होतं की आपल्याला प्रथमा विभक्ती तत्पुरुष समास, द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास असं लिहायचं आहे. बरोबर आहे. पण याच्यामध्ये तशी अपेक्षा नाही. फक्त तुम्हाला कर्मधारय समासाचे वैशिष्ट्य कळावे या हेतूने मी ती नावं लिहिलेली आहेत. तुम्हाला फक्त सामासिक शब्द आल्यानंतर डायरेक्ट काय लिहायचं आहे की हे कर्मधारय समास आहे किंवा त्याचा कसा विग्रह करायचा हे इथे शिकायचं आहे. मग आपण पाहू विशेषण पूर्व पद कर्मधारय समास. आता विशेषण पूर्व म्हणजे काय? पहिलं.
विशेषण पूर्वपद कर्मधारय समास म्हणजेच सामासिक शब्दामधलं पहिलं पद, पूर्वपद म्हणजेच पहिलं पद हे विशेषण असतं, तेव्हा कर्मधारय समास होतो. उदाहरणार्थ महादेव. मग देव कसा आहे? महान आहे, बरोबर आहे. मग महादेव या दोन शब्दांमध्ये पहिलं पद काय आहे? विशेषण आहे, महा, बरोबर आहे. आणि दुसरं काय आहे? नाम आहे किंवा विशेष्य आहे. येतंय लक्षात, जे आपण आधीच्या स्लाइडमध्ये शिकलो. मग महादेव हा सामासिक शब्द आल्यानंतर त्याचा विग्रह कसा करणार? तर महान असा देव. म्हणजे आपण काय शब्द त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे? महान असा देव, असा, असे शब्द याच्यामध्ये येणार आहेत. मग महादेव, महान असा देव हा काय झाला? म्हणजेच या शब्दामध्ये पहिलं पद हे विशेषण असतं. दुसरं बघा, रक्तचंदन, रक्त असे चंदन. नील कमल, निळे असे कमळ. पीतांबर, पीत असे अंबर. पीत म्हणजेच काय? पिवळे. आणि अंबर म्हणजे काय? वस्त्र. पीत असे अंबर. म्हणजे कधी कधी सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे काय येतं? विशेषण येतं. जसं महा, रक्त, नील, पीत. पीत म्हणजे पिवळं. हे जे आहेत हे काय आहेत? विशेषण आहेत. मग ज्यामध्ये कधी कधी पहिलं पद हे विशेषण येतं त्यावेळेला तो काय असतो? कर्मधारय समास असतो. ठीक आहे. दुसरं आपण बघणार आहोत विशेषण उत्तरपद कर्मधारय समास. म्हणजेच कधी कधी दुसरं पद, उत्तरपद म्हणजे काय? दुसरं पद हे काय असतं? विशेषण असतं. वर आपण काय बघितलं होतं? पहिलं पद विशेषण असतं आणि आता आपण काय बघत आहोत? दुसरं पद विशेषण असतं. उदाहरणार्थ पुरुषोत्तम. पुरुष आणि उत्तम असे दोन शब्द आहेत. मग पुरुष हे काय आहे? नाम आहे, बरोबर आहे का? पुरुष विशेषण आहे? नाही. उत्तम हे काय आहे? विशेषण आहे. म्हणजे पुरुष कसा आहे? उत्तम आहे, चांगला आहे. म्हणून उत्तम हे काय आहे? विशेषण आहे. म्हणजेच जेव्हा दुसरं पद हे विशेषण असतं तेव्हा तो देखील काय होतो? कर्मधारय समास होतो. पुरुषोत्तम. मग याचा विग्रह करताना कसा लिहायचा? उत्तम असा पुरुष. काय लिहायचा? उत्तम असा पुरुष. आता बघा, जंबल व्हायचं नाही. कधी कधी पहिलं पद विशेषण असतं, कधी कधी दुसरं पद विशेषण असतं. जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? तर जे विशेषण असतं त्याच्यापासून विग्रहाला सुरुवात करायची. मग पुरुष उत्तम, मग उत्तम असा पुरुष. घन नील, निळा असा घन किंवा निळा असा घन. भाषांतर. आता भाषा आणि अंतर म्हणजे अन्य भाषा. आता इथे थोडासा काय होतो? फरक होतो आणि तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. भाषांतर, अन्य भाषा म्हणजे दुसरी भाषा, बरोबर आहे. वेशांतर, दुसरा वेश म्हणजेच काय? अन्य वेश. येते लक्षात? म्हणजे काही गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतात. भाषेचं अंतर म्हणजेच अन्य भाषा. वेशांतर, अन्य वेश म्हणजेच काय? तर कधी कधी दुसरं पद हे काय असतं? विशेषण असतं. आता आपण तिसरं वैशिष्ट्य पाहूया. विशेषण उभयपद कर्मधारय समास. म्हणजेच काय? उभय पद म्हणजे दोन्ही पद. मग कधी कधी दोन्ही पद काय असतात? विशेषण असतात. तेव्हा देखील कर्मधारय समास होतो. उदाहरणार्थ पांढरा शुभ्र हा काय आहे? सामासिक शब्द आहे. मग दोन्हीही जर बघितले आपण शब्द किंवा पद, पांढरा आणि दुसरा पद काय आहे? शुभ्र, हे दोन्ही काय आहेत? विशेषण आहेत. तेव्हा देखील काय होतो? कर्मधारय समास होतो. मग याचा विग्रह करताना कसा होणार? पांढरा स्वल्पविराम शुभ्र असा. पांढरा शुभ्र असा. येते लक्षात? म्हणजे विग्रह करताना आपल्याला लक्षात ठेवायचं, पहिलं पद विशेषण आहे, दुसरं पद विशेषण आहे, किंवा कधी कधी काय असतं?
दोन्हीही पद ही विशेषण असतात. आणि आपण आता काय बघत आहोत, दोन्हीही पद, उभय पद काय आहेत, विशेषण आहेत. दुसरं उदाहरण बघू, श्याम सुंदर. मग या सामासिक शब्दामध्ये श्याम आणि सुंदर हे दोन्हीही काय आहेत, विशेषण आहेत. म्हणून त्याचा विग्रह कसा होणार, श्याम सुंदर असा. श्याम म्हणजे काय, सावळा. कृष्णाला सुद्धा काय म्हटलं जातं, श्याम म्हटलं जातं. मग श्याम म्हणजे काय, तर सावळा. आणि सुंदर हे दोन्हीही शब्द काय आहेत, विशेषण आहेत. आणि विग्रह कसा होणार, श्याम सुंदर असा. हिरवागार, हिरवा गार असा. लाल भडक असा. काळभोर, काळा भोर असा. म्हणजे जेव्हा उभय पद, दोन्हीही पद काय असतात, विशेषण असतात, तेव्हा असा हा शब्द प्रयोग आपण कुठे करतो, विग्रहाच्या शेवटी करतो. या थोड्या गोष्टी काय करायच्या, आपण निरीक्षणाने लक्षात ठेवायच्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे काही कर्मधारय समासाची वैशिष्ट्य पाहू. पण जर तुम्हाला आठवत असेल, मागे आपण काय बघितलं, तर जे सामासिक शब्द होते ते विशेषण आणि विशेष्याशी संबंधित होते. आणि आता आपण जे पाहणार आहोत ते उपमान उपमेयाशी संबंधित आहेत. मग आपण पुढचं वैशिष्ट्य बघूया, उपमान पूर्वपद कर्मधारय समास. उपमान पूर्वपद. पूर्वपद म्हणजे काय, पहिलं पद किंवा पहिला शब्द. म्हणजेच सामासिक शब्दातील पहिलं पद उपमान असतं ते धारय समास होतो. आता हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं की उपमान कोणतं, उपमेय कोणतं, बरोबर आहे. म्हणून हे ओळखता येणं गरजेचं आहे. पहिलं उदाहरण बघू, चंद्रमुख. चंद्र आणि मुख हे दोन शब्द किंवा दोन पद या सामासिक शब्दात आहेत. मग चंद्र हे काय आहे, उपमान आहे. तर मुख हे काय आहे, उपमेय आहे. उपमेय म्हणजे काय, मूळ वस्तू, मूळ घटक. येतंय लक्षात, मुख हा मूळ घटक आणि मूळ घटकाला आपण कशाची उपमा दिली आहे, ती म्हणजे चंद्राची. मग याचा विग्रह करताना कसं लिहायचंय, चंद्रासारखे मुख. येतंय लक्षात, इथे काय शब्द वापरतोय आपण, सारखे. चंद्रासारखे मुख. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघू, कमल नयन. कमल आणि नयन हे काय आहे, दोन शब्द आहेत. याच्यातलं कमल हे काय आहे, म्हणजेच उपमा आहे. आणि नयन म्हणजे काय आहे, उपमेय. हे मूळ घटक आहे, मूळ वस्तू आहे. मग नयन म्हणजे काय, डोळे. डोळ्याला कशाची उपमा दिली आहे, तर कमळाची उपमा दिलेली आहे. म्हणून विग्रह करताना कमळासारखे नयन किंवा कमळासारखे डोळे. तिसरं उदाहरण बघू, मेघश्याम. मेघासारखा काळा. काय म्हटलंय, मेघासारखा काळा. म्हणजेच काय, तर सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे उपमान असतं, तेव्हा कर्मधारय समास होतो. आता पुढे बघा, पुढचं वैशिष्ट्य, उपमान उत्तरपद कर्मधारय समास. म्हणजेच काय, तर सामासिक शब्दातील कधी दुसरे पद उपमान असते. वरती काय बघितलं होतं, पहिलं पद उपमान असतं आणि आता काय बघत आहोत आपण, दुसरं पद उपमान असतं. उदाहरण आपण बघू, मुखचंद्र. बघा, गडबड करायची नाही. वर काय होतं, चंद्रमुख आणि खाली काय लिहिलेलं आहे आपण, मुखचंद्र. मुख हे काय आहे, उपमेय आहे, मूळ घटक आहे. पण या मूळ घटकाला, मुखाला आपण कशाची उपमा दिलेली आहे, चंद्राची उपमा दिलेली आहे. म्हणजे तसं पाहिलं तर वरचं आणि खालचं सेमच आहे. पण लिहिताना सामासिक शब्दामध्ये काय दिलेलं आहे, मुखचंद्र. म्हणजे पहिल्यांदा काय लिहिलेलं आहे, उपमेय लिहिलेलं आहे आणि नंतर काय लिहिलेलं आहे, उपमान लिहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे विग्रह करताना तसाच विग्रह होतो, चंद्रासारखे मुख. आता तुम्ही इथे असं नाही करू शकत की मुखासारखे चंद्र. बघा किती विचित्र अर्थ होतो, मुखासारखे चंद्र. जर तुम्ही सामासिक शब्दानुसार जर करायला गेले, मुखचंद्र, तर मुखासारखे चंद्र. मुखासारखे चंद्र असू शकतात का,
आपण म्हणतो का मुखासारखे चंद्र? नाही. तर आपण काय म्हणतो? चंद्रासारखे मुख. म्हणजे एखाद्याचं मुख जे आहे ते कसं आहे? चंद्रासारखं आहे. सामासिक शब्द जो तयार केलेला आहे त्याच्यामध्ये कधी कधी पहिलं पद हे उपमान असतं, तर कधी कधी दुसरं पद हे उपमान असतं. दुसरं उदाहरण बघू. चरण कमल. मग चरण आणि कमल हे काय आहेत? दोन पद आहेत. त्याच्यातलं काय आहे? उपमेय आहे, म्हणजे मूळ घटक आहे. चरण म्हणजे पाय आणि कमल म्हणजे कमळ. बरोबर आहे. म्हणजेच विग्रह करताना कमळासारखे चरण, म्हणजे लिहिताना आधी विग्रह करताना कमळासारखे, म्हणजे कमल हे जे विशेषण आहे, उपमान आहे, विशेषण नाही, हे काय आहे? उपमान आहे. ते पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे? लिहायचं आहे. कमळासारखे चरण. तिसरं उदाहरण बघू. नरसिंह. नर आणि सिंह दोन पद आहेत. सिंहासारखा नर. इथे काय होतो? सिंहासारखा नर. आणि जर तुम्ही त्या शब्दानुसार करायला गेले तर नरासारखा सिंह असं होऊ शकतं का? नरासारखा सिंह म्हणजे एखाद्या सिंहाला म्हणणार का तू की तू मनुष्यासारखा आहेस? नाही ना. आपण काय म्हणतो की हा मनुष्य कसा आहे, हा नर कसा आहे? सिंहासारखा आहे. म्हणून विग्रह करताना सिंहासारखा नर असा इथे विग्रह करायचा. आता आपण कर्मधारय समासाचं सर्वात शेवटचं वैशिष्ट्य पाहूया. ते म्हणजे रूपक पद कर्मधारय समास. रूपक याचा अर्थ काय? तर एकरूप, एकच असणं, रूपक. मग ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्हीही पद एकरूप आहेत, एकच आहेत, किंवा ज्यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये, ज्यांना आपण वेगळं करूच शकत नाही, असे जे शब्द आहेत ते म्हणजे रूपक पद कर्मधारय समास असतात. उदाहरणार्थ विद्याधन. धन याच्यामध्ये दोन पद आहेत, विद्या आणि दुसरं पद धन. मग हे जर दोन्ही शब्द किंवा पद जर बघितलं तर याच्यामध्ये काय सांगू शकतो आपण? हे दोन्ही पद वेगवेगळी आहेत का? तर नाही. हे दोन्हीही पद काय आहे? एकच आहेत, एकरूप आहेत. म्हणजे आपण सांगूच शकत नाही की हे दोन्ही काय आहेत? वेगळे आहेत. म्हणजेच काय? उपमा आणि उपमेय हे वेगळे वेगळे नसून एकच आहे असा जेव्हा अर्थ होतो तेव्हा तो काय असतो? कर्मधारय समास असतो. म्हणजेच काय? विद्या हे धन, म्हणजे जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा कसा केला जाणार? विद्या हेच धन, किंवा धन हेच काय आहे? विद्या आहे. म्हणजे तुम्ही विद्या वेगळं आहे, धन वेगळं आहे हे नाही सांगू शकत. तर विद्या जर आपण बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं धन आहे. बरोबर आहे ना. आपण म्हणतो ज्यांच्याकडे विद्या आहे तेच तुमचं धन आहे, आणि धन हेच विद्या आहे. म्हणजेच आपण त्यांना वेगळं करू शकत नाहीत, हे दोन्हीही एक आहेत असा जेव्हा अर्थ व्यक्त होतो तेव्हा ते उदाहरण किंवा तो सामासिक शब्द काय असतो? कर्मधारय समास असतो. पुढचं उदाहरण आपण बघूया. काव्यामृत. मग याच्यामध्ये कोणते दोन शब्द आहेत? काव्य आणि अमृत. मग याचा विग्रह करताना कसा होणार? काव्य रूपी अमृत. म्हणजे काव्य जे आहे ते अमृतासारखं आहे, आणि अमृत म्हणजेच काय आहे? काव्य आहे. येतंय लक्षात? म्हणजे जेव्हा आपण दोन्ही पद एकरूप आहेत, एकमेकांमध्ये मिसळून गेलेली आहेत, त्यांना आपण वेगळंच करू शकत नाही, वेगळा अर्थ सांगू शकत नाही, तेव्हा तो काय असतो? कर्मधारय समास असतो. म्हणजेच काव्य रूपी अमृत. आता तुम्ही म्हणणार वरती हेच वापरलं, खाली रूपी वापरलं. तर जशा स्वरूपाचा सामासिक शब्द असेल तशा स्वरूपामध्ये आपल्याला ह्या शब्दांमध्ये बदल करावा लागणार आहे, पण अर्थ मात्र त्याचा योग्य असणं गरजेचं आहे. भवसागर. भव म्हणजे काय? जनता, लोक. मग लोक जी बसलेली आहेत ते कशी आहेत? तर सागरासारखी, म्हणजे भरपूर लोक बसलेली आहेत. तर आपण काय म्हणतो? भवरूपी सागर. येतंय लक्षात? जनसागर, जनरूपी सागर. जन म्हणजे पण जनता, जनरूपी सागर. आता मी मुद्दामून खाली एक उदाहरण घेतलंय, चरकमल. हे जे दोन पद आहेत हे चरण हेच कमळ,
बरोबर. इथे काय आपण केलाय, विघ्न हेच कमळ. असा जेव्हा विग्रह होतो तेव्हा तो काय असतो, कर्मधारय समास असतो. पण जर तुम्हाला आठवत असेल, आपण याच्या आधी एक उपमान उत्तरपद कर्मधारय समास बघितला होता. म्हणजे सामासिक शब्दामधील दुसरं पद उपमान असतं. मग चरण कमल या सामासिक शब्दामध्ये चरण आणि कमल हे दोन शब्द आहेत आणि कमल हे काय आहे, उपमान आहे. मग तुम्ही म्हणणार इकडे पण वापरलं आणि आता इथे पण वापरतोय. मग चरण कमल याचा विग्रह तुम्ही जसा करणार त्या विग्रह काय होणार, समास बदलणार. पण कर्मधारय समासामध्ये तुम्हाला हे जे उपप्रकार आहेत कर्मधारय समासाची, त्यांची नावं तुम्हाला लिहायची नाहीयेत. त्यामुळे चरण कमल आलं आणि चरण हेच कमळ असं जर तुम्ही विग्रह केला तरीही तो काय होतो, कर्मधारय समास होतो. आणि चरण कमल याचा विग्रह कमळासारखे चरण असं जरी केला तरी तो काय असतो, कर्मधारय समासच असतो. येतंय लक्षात? आता आपण पुढे कर्मधारय समासाची काही उदाहरणं पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कर्मधारय समासाची काही उदाहरणं बघूया. तुमच्यासमोर एक तक्ता आहे. सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचा प्रकार. पहिला सामासिक शब्द आहे महादेव. महान असा देव, कर्मधारय समास. बरोबर आहे. आपण आधी बघितलं की कधी कधी कर्मधारय समासामध्ये बहुधा हा शब्द वापरला जातो. बहुधा पहिलं पद हे काय असतं, विशेषण असतं. मग इथे पहिलं पद कोणतं आहे, महा किंवा महान. म्हणून त्याचा विग्रह होतो महान असा देव आणि तो होतो कर्मधारय समास. बरोबर आहे. इथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फक्त कर्मधारय समासच लिहायचं आहे. जे मी तुम्हाला प्रकार सांगितले ते तुम्हाला नाही, फक्त समजण्यासाठी मी ते वैशिष्ट्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आहेत. पुढचा सामासिक शब्द आहे विद्या धन. विद्या हेच धन, कर्मधारय समास. मुख कमल. मुख हेच कमल, कर्मधारय समास. आता बघा, हा जो सामासिक शब्द आहे या सामासिक शब्दाचा विग्रह तुम्ही जसा लिहिणार, जसा करणार त्यानुसार काय असतो, समासाचा प्रकार असतो. मग आता कर्मधारय समासामध्येच आपण बघितलं मुख कमल. मग याचा विग्रह मुख हेच कमल असं पण होऊ शकतो आणि कमळासारखे मुख हे असंही होऊ शकतो. पण हे दोन्हीही काय आहेत, कर्मधारय समास आहेत. पुढचा सामास शब्द महाराजा. महान असा राजा, कर्मधारय समास. भवसिंधू. भवरूपी सिंधू, कर्मधारय समास. सकल गुण. सर्व गुण किंवा सकल गुण, कर्मधारय समास. स्वानंद वैभव. स्वानंद हेच वैभव, कर्मधारय समास. तैल बुद्धी. तैल अशी बुद्धी, कर्मधारय समास. रक्तचंदन. रक्तासारखे चंदन, कर्मधारय समास. नीलकमल. नीळ असे कमळ किंवा निळे असे कमल, कर्मधारय समास. बघा, विग्रहामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जसा विग्रह करणार त्या पद्धतीने विग्रह करता येतो, परंतु अर्थाचा अनर्थ होता कामा नये, ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. पितांबर. पिवळे असे वस्त्र, कर्मधारय समास. घनश्याम. घनासारखा श्याम, कर्मधारय समास. भवसागर. भवरूपी सागर, कर्मधारय समास. तपोबल. तपोबल तप हेच बल, कर्मधारय समास. श्याम सुंदर. सुंदर असा श्याम. बघा, आता श्याम म्हणजे सावळा पण आणि कृष्ण पण. आता इथे सुंदर असा श्याम म्हणजे सुंदर असा कृष्ण, अशा अर्थाने काय केलेला आहे, विग्रह आहे. तुम्ही श्याम सुंदर असा म्हणजे सावळा सुंदर असा, असा सुद्धा विग्रह करू शकतात, कर्मधारय समास. पुढचा सामासिक शब्द आहे भाषांतर. अन्य भाषा, कर्मधारय समास. हिरवागार. हिरवागार असा.
विद्यार्थी मित्रांनो, अजून काही उदाहरणं बघूयात. तपोबल, तप हेच बल, कर्मधारय समास. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, कर्मधारय समास. चरण, कमल, चरण हेच कमळ, कर्मधारय समास. घन निळ, निळा असा घन, कर्मधारय समास. वेशांतर, दुसरा वेश किंवा अन्य वेश. वेशांतर, अंतर असा शब्द आल्यावर काय करायचं? अन्य वेश, कर्मधारय समास. नरसिंह, सिंहासारखा नर, कर्मधारय समास. लाल भडक, खूप लाल, लाल भडक असा दोन्ही प्रकारे विग्रह होऊ शकतो, कर्मधारय समास. धर्मांतर, अन्य धर्म, कर्मधारय समास. आता पुढचा प्रश्न बघा किंवा पुढची कृती बघा की पुढील वाक्य वाचून तक्ता पूर्ण करा. मग पहिलं वाक्य दिलेलं आहे, गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. या वाक्यामध्ये कोणता सामासिक शब्द आहे तर आपल्याला लगेच लक्षात येतं, वेशांतर. बरोबर आहे, म्हणजेच अन्य असा वेश. बरोबर आहे, किंवा दुसरा वेश. बघा, वरतीच दुसरा वेश लिहिलाय आणि खाली अन्य असा वेश लिहिलाय. म्हणजे तुम्ही विग्रह वेगळ्या पद्धतीने देखील करू शकता. दुष्काळ, वाईट असा काळ. दुष म्हणजे वाईट, दुष्काळ, वाईट असा काळ. मानधन, मान हेच धन. निळा सावळा, निळा सावळा असा. आता मी हे पटकन कंप्लीट व्हावं म्हणून वाक्य वाचत बसले नाही, पण जर दुसरं वाक्य आपण घेतलं, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला, याच्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? दुष्काळ. काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे दाखवतात. याच्यामध्ये कोणता सामासिक शब्द आहे? मानधन. निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. मग निळा सावळा हा काय आहे? सामासिक शब्द आहे आणि त्यापुढे विग्रह दिलेला आहे. अशा रीतीने आपण आता काही कर्मधारय समासाची उदाहरणं बघितली. आता आपण वळूया पुढच्या प्रकाराकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तत्पुरुष समासाचा शेवटचा उपप्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासात पहिलं पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. मग बघा, द्विगु समासाची वैशिष्ट्य काय आहेत? द्विगु समासात पूर्वपद म्हणजे पहिलं पद हे संख्या विशेषण असते. पहिलं पद काय असतं? संख्या विशेषण असते. आणि दुसरं वैशिष्ट्य, हा समास नेहमी एकवचनामध्येच असतो, कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा, एका समूहाचा आपल्याला बोध होत असतो. मग आपण उदाहरणार्थ बघूया. पहिलं आहे नवरात्र, 9 रात्रींचा समूह. पंचवटी, पंच म्हणजे 5, वटी म्हणजे वड, वडाचं झाड माहिती आहे ना तुम्हाला. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह. अष्टविनायक, अष्ट म्हणजे 8, विनायक म्हणजे गणपती. अष्टविनायक, 8 विनायकांचा समूह. चौघडी, 4 घड्यांचा समूह. म्हणजेच जर तुम्ही इथे लक्षात ठेवलं तर पहिलं पद जे आहे ते सगळे बघा, नव, पंच, अष्ट, चौ असे काय आहेत? सर्व संख्या विशेषण आहेत. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा शेवटी काय लिहिणार? समूह या शब्दाचा आपण वापर करणार, कारण नवरात्र, 9 रात्रींचा समूह म्हणजे समुच्चयाचा बोध आपल्याला यावरून होत असतो. म्हणून हा नेहमी कशात असतो? एकवचनात असतो. मग आपण आता अजून काही द्विगु समासाची उदाहरणं बघूया. आता आपण द्विगु समासाची उदाहरणं बघूया. पुढे तुमच्या एक तक्ता लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये सामासिक शब्द आहे, मग त्याचा विग्रह आहे आणि पुढे समासाचा प्रकार लिहिलेला आहे. मग पहिलं उदाहरण आपण बघूया. पहिला सामासिक शब्द आहे पंचपाळे. पंच म्हणजे 5, 5 पाळ्यांचा समूह. बघा, अतिशय सोपा म्हणजे ओळखायला सोपा सर्वात द्विगु समास, कारण पहिलं पद हे संख्या असतं आणि
दुसरं जे पद असतं ते जसंच्या तसं पुढे लिहायचं आणि पुढे काय लिहायचं, समूह लिहायचा. येतंय लक्षात? म्हणजे 5 पाळ्यांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. पंचवटी 5 वटांचा समूह. बघा, मगाशी मी सांगितलं पंचवटी 5 वडांचा समूह. तुम्ही ते पण लिहू शकता आणि समजा तुम्हाला जर नाही आलं तर सरळ तुम्ही सामासिक शब्दामध्ये जे शब्द आहेत तोच शब्द वापरून तुम्ही काय करू शकता, त्याचा विग्रह करू शकतात. मग 5 वटांचा समूह. चातुर्मास 4 मासांचा समूह. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. बारभाई 12 भावांचा समूह. पंचधातू 5 धातूंचा समूह. सप्ताह 7 अहांचा समूह. अह म्हणजे दिवस, म्हणून सप्ताह, सप्त म्हणजे 7, 7 अहांचा म्हणजे दिवसाचा समूह. आणि हे सगळे काय आहेत, द्विगु समास आहेत. आपण तत्पुरुष समासाचे उपप्रकार बघितले. पहिला विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा कर्मधारय समास आणि तिसरा द्विगु समास. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या तिन्ही उपप्रकारांवर आधारित एक पाठ्यपुस्तकामधील आधारित एक सोडवणार आहोत. बघा, तुमच्या समोर एक तक्ता दिसत आहे. त्याच्यामध्ये सामासिक शब्द, त्याच्यानंतर समासाचा विग्रह आणि समासाचे नाव असं दिलेलं आहे. पहिला सामासिक शब्दाचं आपण जर उदाहरण बघितलं तर सामासिक शब्द दिला गेलेला नाही. आपल्याला काय दिला आहे, समासाचा विग्रह दिलेला आहे 6 मासांचा म्हणजेच महिन्यांचा समूह आणि आपल्याला समासाचं नाव ओळखायचं आहे. मग इथे 6 मासांचा समूह म्हणजेच काय, तर षटमास किंवा षण्मास हा काय झाला, त्याचा सामासिक शब्द झाला आणि समासाचं नाव आहे समास. आता आपण हे कसं ओळखलं, तर पहिलं पद जे आहे त्याच्यामध्ये काय दिसून येते, आपल्याला संख्या दिसून येते. मग ज्यामध्ये पहिलं पद हे संख्या असतं तेव्हा तो कोणता समास असतो, द्विगु समास असतो. दुसरं उदाहरण दिलेलं आहे ग्रंथालय आणि त्याचा समासाचा विग्रह आणि समासाचं नाव शोधायचंय. मग ग्रंथालय या सामासिक शब्दाचा विग्रह होतो ग्रंथासाठी आलय. आलय म्हणजे घर आणि समासाचं नाव आहे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. त्याच्यानंतर सामासिक शब्द पण दिलेला नाहीये, समासाचा विग्रह पण दिलेला नाहीये, पण समासाचं नाव दिलेलं आहे कर्मधारय समास. मग तुम्ही इथे कोणतंही उदाहरण लिहू शकता. इथे मी घेतलं आहे नीलकमळ, निळे असे कमळ. त्याच्यानंतर सामासिक शब्द दिला आहे त्रिदल. मग समासाचा विग्रह होतो 3 आणि समासाचं नाव आहे द्विगु समास. पुढचा शब्द आहे, सामासिक शब्द दिलेला नाहीये पण समासाचा विग्रह दिलेला आहे बालकांसाठीचे मंदिर. मग बालकांसाठी, साठी लागल्यावर काय येतं, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास आणि त्याचा सामासिक शब्द काय होतो, बालक मंदिर. त्याच्यानंतर नरश्रेष्ठ हा सामासिक शब्द दिला आहे, त्याचा समासाचा विग्रह पण दिलेला आहे श्रेष्ठ असा नर. मग हा समास कोणता होतो, तो कर्मधारय समास. बघा, कर्मधारय समास कसा ओळखायचा, ज्याच्यामध्ये असा असे तो काय असतो, कर्मधारय समास असतो. त्याच्यानंतर घोड दौड आणि घोड्यांची दौड हे मी स्वतः घेतलं आहे, कारण आपल्याला फक्त त्यांनी काय दिलेलं आहे, विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे समासाचं नाव दिलेलं आहे. मग इथे कोणतीही विभक्तीचं उदाहरण मी घेऊ शकते, पण मी तुमच्यासाठी तुम्हाला कळावं म्हणून इथे मी मुद्दामून द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण घेतलेलं आहे. घोडदौड आणि घोड्यांची दौड. घोडदौड हा काय झाला, सामासिक शब्द झाला आणि समासाचा विग्रह झाला घोड्यांची दौड. चा ची चे हे लागला की ती काय असते, द्वितीय असते. आता बघा, पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे फक्त तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समास दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे माझ्या मते पाठ्यपुस्तकामध्ये असं अपेक्षित आहे की तुम्ही जे त्याचे उपप्रकार आहेत, म्हणजे चतुर्थी विभक्ती पुरुष समास किंवा पंचमी विभक्ती तत्पुरुष समास किंवा द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास हे लिहिलं नाही तरी चालू शकतं, पण ज्यांना ओळखता येतं आहे त्यांनी हे निश्चित
लिहावं. आणि ज्यांना नाही ओळखता आलं पण आपल्याला हे लक्षात येतंय की इथे विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत किंवा विभक्ती प्रत्ययाचा अर्थ निघणारा अव्यय लागलेला आहे, तेव्हा तुम्ही काय करणार, विभक्ती तत्पुरुष समास असं लिहिलं तरी चालू शकतं. आणि शेवटचं उदाहरण, दश दिशा, 10 दिशांचा समूह हा काय आहे, द्विगु समास. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कृती होती ही आपण तत्पुरुष समासावर आधारित कृती आपण पाठ्यपुस्तकानुसार सोडवली आहे. मग एक शेवटी जाता जाता आपण आढावा घेऊ की आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो. तर आपल्याला माहिती आहे की आपण या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीला समास म्हणजे काय, समासामधले 2 संकल्पना महत्वाच्या, सामासिक शब्द आणि विग्रह यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण समासाचे प्रकार बघितले, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. पण या 4 प्रकारांमधील आज आपण फक्त 2च समासांचा डिटेलमध्ये अभ्यास केला, तो म्हणजे अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समास. अव्ययी भाव समासामध्ये उपप्रकार नाहीत, तत्पुरुष समासामध्ये त्याचे 3 उपप्रकार आहेत आणि ते म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले 2 जे प्रकार आहेत समासाचे ते पाहणार आहोत, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.